सभागृहामध्ये आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. मंचाच्या वतीनं सर्व मान्यवरांचं स्वागत. आजच्या व्याख्यानाचे व्याख्याते माननीय निरंजनजी टकले साहेब यांनाही विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. या संविधान मंचाचे सदस्य माननीय सुभाषजी वारे यांनाही विनंती त्यांनी मंचावर विराजमान व्हावं. या मंचाचे सदस्य ॲडव्होकेट एन डी निंबाळकर साहेब यांना विनंती आपण मंचावर विराजमान व्हावं. या मंचाचे निमंत्रक आदरणीय प्रशांतजी कोठाडिया सर यांनाही विनंती आपण मंचावर यानंतर नलिनी पंडित यांनाही विनंती, नीलम पंडित यांनाही विनंती आपण मंचावर यावं. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त संविधानिक राष्ट्रवाद मंचाच्या उद्घाटनाच्या या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर आणि श्रोता मंडळींचं स्वागत. याच कार्यक्रमामध्ये भारताच्या पहिल्या मतदार यादीच्या निमित्तानं पंडित जवाहरलालजींची दूरदृष्टी आणि त्यांचं योगदान या विषयावर व्याख्यानाचंही आयोजन आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय प्रशांत कोठाडिया सरांना निमंत्रित करतो. आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, आजचे प्रमुख वक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार श्री निरंजन टकले, एस एम जोशी फाउंडेशनचे विश्वस्त आणि अनेक वर्ष चळवळींमध्ये काम करणारे आमचे मित्र प्राध्यापक सुभाष वारे, ज्यांच्यामुळे आपण आज बाबांना इथे आणू शकलो ते आमचे मित्र आणि ज्यांनी अनेक साखर कारखान्यांमध्ये फार मोठ्या जबाबदाऱ्या एम डी पदापर्यंतच्या सांभाळल्या आहेत असे आमचे मित्र एन डी बापू निंबाळकर. या कार्यक्रमामध्ये सहभागी असणारी आमची मैत्रीण नीलम पंडित, समोर उल्हासदादा पाटील, गोपाळ तिवारी, अनेक मान्यवर बसलेले आहेत, भाऊसाहेब जाधव आहेत, तेज निवळीकर आलेले आहेत, डॉक्टर प्रवीण सप्तर्षी आहेत, अनेक मान्यवर आलेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. संविधान राष्ट्रवाद म्हणजे संविधानिक राष्ट्रवाद, कॉन्स्टिट्यूशनल नॅशनलिझम, याचं उद्घाटन आज आपण करतोय. भारताचे पहिले पंतप्रधान, जे आपल्या दैदिप्यमान स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी होते आणि ज्यांच्याबद्दल आजही जगभर प्रेम आणि आदराची भावना आहे, असे पंडित जवाहरलाल नेहरू यांची 132वी जयंती आहे आणि त्यानिमित्तानं आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. 1917 पासून पंडितजींनी ह्या कामात सुरुवात केली सार्वजनिक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये. ते 1964 पर्यंत, 27 मे 1964 पर्यंत ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले आणि स्वातंत्र्यानंतर संसदीय लोकशाही, देशाच्या आर्थिक विकासाची घडी ही नीट पद्धतीनं बसवायची पराकाष्ठा पंडितजींनी केली आणि म्हणून या महान नेत्याचं कर्तृत्व कोणी असं सहज पुसून टाकायला लागलं तर ते त्यांचा गैरसमज आहे, हे पुसलंच जाऊ शकत नाही. जेव्हा फाळणीचा हा सगळा काळ होता आणि भयंकर हिंसाचार होता, तप्त वातावरण होतं हिंसाचाराचं, अशातही या सगळ्या मंडळींनी, नेहरू आणि त्यांचे सर्व सहकारी, संसदीय लोकशाही, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सामाजिक आणि आर्थिक न्याय यासारख्या मूल्यांची पाठराखण केली. सोपं नव्हतं. इथे हिंसाचार चालू, पण तुम्ही म्हणणार की आम्ही देशामध्ये सगळ्या नागरिकांना समान मानू, हे अवघड गोष्ट होती, पण ह्या नेतृत्वांनी सिद्ध केलेली होती. आणि म्हणून भारतासारखा गरीब देश त्या काळी आणि आजही बऱ्याच अंशी गरीब, त्या देशामध्ये विविधतेतून एकता या तत्वाचा झेंडा मात्र पंडितजींनी कधीही पडू दिला नाही. आणि म्हणून
राज्यघटना तयार करण्यामध्ये सुद्धा त्यांचा इतका महत्त्वाचा वाटा आहे की म्हणजे त्याच्याबद्दल खरं तर खूप पुढच्या काळामध्ये विचार व्हायला हवा असं आमच्यासारख्याचं मत आहे. आणि म्हणून त्यांनी जे योगदान दिले त्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे. विविध विचारांच्या विरोधकांनी त्यांच्या काळामध्ये संसदेत आणि संसदेच्या बाहेर पंडितजींवर कठोरच्या कठोर शब्दांमध्ये टीका केलेली आहे. आणि ती टीका स्वतःवरची वैयक्तिक टीकासुद्धा, पक्षावरची तर होतीच, पण वैयक्तिक टीकासुद्धा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये शांतपणे बसून ऐकण्याची त्यांची जी काही त्यांचं धैर्य, त्यांची क्षमता आणि सहनशक्ती होती आणि मनाचा मोठेपणा होता, त्याला तोड नाही. सर्वसमावेशकता आणि सहनशीलता ही एका अर्थानं काँग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्याची आपल्याला मिळालेली देणगीच होती आणि ती त्यांनी मनापासून जपली आणि वाढवली. मी म्हणलं तसं राज्यघटना तयार करण्यामध्ये सुद्धा त्यांचा फार महत्त्वाचा सहभाग आहे. वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेबांशी, आंबेडकर साहेबांशी सतत सल्लामसलत करून त्यांचे आवश्यक ते मार्गदर्शन घेऊन प्रागतिक आणि मानवी मूल्यांचा समावेश व्हावा यासाठी त्यांनी वेळोवेळी बाबासाहेबांना आणि सर्व या विचारांच्या मंडळींना भरभक्कम पाठिंबाही दिला. सर्वांना ठाऊक आहे की स्वातंत्र्य मिळाल्यापासून, म्हणजे मी 1947चं म्हणतो आहे, 2014पासून नव्हे, या राज्यघटनेबद्दल कुजबूज ब्रिगेडने खूप काही संविधानाबद्दल चर्चा केलेली आहे, अपप्रचार केलेला आहे की अनेक देशांमधली तत्त्व उचलीन आपल्यात घुसडली आहेत. ह्या पद्धतीनं कुजबूज ब्रिगेड 47पासून बोलती आहे, 50पासून बोलती आहे. अशा कुपमंडूक मंडळींना हे संविधान काय उच्च प्रतीचं आहे, काय मूल्यव्यवस्था त्याच्यामध्ये अपेक्षित आहे, हे कळणं अवघडच आहे. आणि म्हणून 2014 साली जर आपण स्वातंत्र्य झालो असू तर हे स्वातंत्र्य नको रे बापा. एकंदरीतच ही सगळी मूल्य, हे सगळे प्रागतिक विचार याच्यावर एक मोठं सावट आलेलं आहे या देशामध्ये. आणि मग आता अशा काळामध्ये धर्म, पक्ष, मीडिया याद्वारे राष्ट्रवाद, एक प्रकारचा राष्ट्रवाद आपल्यावरती लादला जातो आहे. आणि म्हणून हे आव्हान वाटतं इतकं सोपं नाही आहे. परिस्थिती अधिकाधिक कठीण होणार आहे. आणि म्हणून आम्ही पुण्यातले काही मित्र एकत्र आलो आणि संविधान केंद्रित, संविधानाच्याच भूमिकेतून राष्ट्रवाद मांडला गेला पाहिजे अशा विचारानं आम्ही हे व्यासपीठ सुरू करायचा, हा मंच सुरू करायचा निर्णय घेतला. खरं तर आम्ही आज बोलतोय, पण आमचे मित्र प्राध्यापक सुभाष वारे इथे बसलेत, त्या ह्या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. ते जवळजवळ 15 ते 16 वर्षापासून ह्या कामामध्ये आहेत. राज्यघटनेमध्ये जेवढा खोल अभ्यास करता येईल त्याचा तो चालू आहे, आजही चालू आहे. आणि तो नुसता अभ्यास नाही करून थांबलेले, तर ते वाड्या वस्त्यांवर जात आहेत, कॉलेजमध्ये मुलांशी बोलत आहेत, बाहेर वेगळ्या ठिकाणी जात आहेत. आणि जिथे जिथे जमेल तिथे असं गेल्या 5-7 वर्षात तर त्यांनी जवळजवळ 1200 व्याख्यानं, इंटरॅक्शन्स मुलांबरोबर केलेल्या आहेत, वेगळ्या लोकांबरोबर केल्या आहेत, कष्टकरी लोकांबरोबर केल्या आहेत. आणि जीवनामध्ये स्वातंत्र्य जगण्यामध्ये रोजच्या हे संविधान किती उपयुक्त आहे, आपल्याशी नातं कसं जोडलेलं आहे, त्यांनी सोप्या पद्धतीने समजावलं. आणि म्हणून त्यांचं आमच्याबरोबरचं सहकार्य, त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला फार मोलाचं वाटतं. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की त्यांच्या मार्गदर्शनानं आणि इतर अनेक मंडळींच्या मार्गदर्शनानं आपण हा कार्यक्रम किंवा हे मंचाचं काम करणार आहोत. त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्रभरातल्या वेगळ्या संस्था आहेत, चळवळी आहेत, यांनासुद्धा त्यांचं स्वतःचं काम सुरू आहे. अनेक जण असे काम करतायत, वर्षभर करतायत, सातत्यानं वर्षानुवर्ष करतायत. अशा लोकांबरोबर आम्ही स्वतः जोडून घेऊ. एक चांगला कंटेंट निर्माण करणं संविधानावर आधारित राष्ट्रवादाबद्दलचा आणि संविधानाबद्दलचा, आणि ते आपल्या लोकशाहीचाच नाही तर आपल्याच जगण्या मरण्याचा कसा प्रश्न आहे किंवा त्याच्याशी कसं जोडून घेता येईल असा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की फार महत्त्वाचं असं आज आहे, कारण आज पृथ्वीराजजी चव्हाण
की ज्यांना देशभर ज्यांच्याबद्दल आदर आहे, स्वतः अत्यंत कार्यक्षम असे त्यांनी काम जबाबदाऱ्या केल्या आणि पूर्ण केलेल्या आहेत याची सगळ्यांना कल्पना आहे आपल्या. आणि त्यामुळं मला वाटतं की त्यांचं असणं इथे आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं आम्हाला एक त्यांचे आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन हे फार मोलाचं आहे. आणि म्हणून मला आनंद होतो. ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला अनेक जणांचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि त्यामध्ये मी जसं म्हणलं की एस एम जोशी फाउंडेशन आहे, तसं आमची सृष्टी संस्था आहे. त्याच्यामध्ये आमचे सचिन नाईक, दीपक दाते, शेखर केंदळे, गिरीश कुलकर्णी, महेश मिश्रा यासारखे मित्र आहेत की जे कुठल्याही सहकार्य लागलं तर ते एक मिनिटही विचार करत नाहीत, चांगल्या कामाला ते पुढे येतात. तसेच मराठवाडा मित्रमंडळाचे आमचे भाऊसाहेब जाधव आहेत. हे एक म्हणजे आम्ही जे ॲक्टिव्हिटी करतो त्याचं केंद्रच असल्यासारखं आहे मराठवाडा मित्रमंडळ. त्यामुळे आज आम्हाला खूप आनंद होतो आहे. हे सगळं करताना नेहरू पंडितजींचा दिवस निवडावा असं आमच्या मनात स्पष्ट होतं. आणि मग त्यामध्ये हा विषय निरंजन टकलेंनी मांडावा. आमचे मित्र, तुम्हाला माहिती आहे ते निर्भय नुसते नाहीत म्हणत, मी त्यांना बेधडक पत्रकार म्हणतो. कुठंही अक्षरशः कुठंही जायला घुसायला आजच्या काळातही ते मागे पुढे पाहत नाहीत. त्यांनी हा विषय मांडावा असं आमच्या मनात होतं. आणि विषयसुद्धा असा आहे की पंडितजींनी पहिली मतदार यादी जी लोकसभा इलेक्शनच्यासाठी केली 1952, त्याच्या आधी फार अतुलनीय काम आहे असं ते त्यांनी विशद करावं असं आमच्या मनात होतं. आणि म्हणून त्यांनीही मान्य केलं. त्याबद्दल त्यांचे आणि बाबांचे, कारण बाबांचे काम महाराष्ट्रभर फिरणं आणि संबंध काम चालू आहे. आजही 2 कार्यक्रम करून ते इथे आलेले आहेत. त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार मानतो. तुमच्या येण्यानं आमच्या कामालाही बळ लाभलं आणि या मंचाची आणि कार्यक्रमाची उंची वाढली. त्याबद्दल खूप खूप आभार. मित्रांनो, 11 नोव्हेंबर रोजी मौलाना अब्दुल कलाम आझाद, 12 तारखेला एस एम जोशी, 13 नोव्हेंबरला वसंतदादा पाटील, आज पंडितजी आणि 19 नोव्हेंबरला इंदिराजी या नेत्यांच्या जयंतीबद्दल म्हणजे त्यांना आपण अभिवादन करतो आहे. आणि ह्या कार्यक्रमाची सूत्र मी हनुमानला देण्यापूर्वी आमचे सगळे संयोजन समितीचे जे मेंबर्स आहेत, आज आमचे उस्मानभाई हिरोले आलेत, डॉक्टर सतीश देसाई आहेत, याचबरोबर आमचे एन डी निंबाळकर आहेत, सुभाष वारे सर आहेत, मोहिनी कारंडे आहेत, महेश मिश्रा, भाऊसाहेब आजबे, रामदास मारणे, हनुमंत पवार, हिना कौसर खान, दयानंद कनकदांडे, संदीप बर्वे, नीलम पंडित, शेखर केंदळे, ह्या सगळ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आणि हनुमंतला सगळी सूत्र हनुमंत पवार आमचा मित्र, जो शेतकऱ्यांसाठी आजही मराठवाड्यामधल्या छोट्या छोट्या खेड्यात फिरतो, भयंकर शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लावण्याचं काम आणि ॲडमिनिस्ट्रेशनला हलवण्याचं काम करतो. आणि आज तो सूत्रसंचालक आहे. मी त्याचेही मनापासून आभार मानतो. हनुमंत. धन्यवाद सर. आमच्या पिढीचं खरं म्हणजे हे शेवटचं असा टप्पा असावा की ज्या टप्प्यावर विज्ञानांवर श्रद्धा असलेले मुख्यमंत्री आहेत आपल्यामध्ये असं दिसतं आम्हाला. ही शेवटचा टप्पा असावा. नाहीतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आज शेणाचं महत्त्व पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. त्या काळात बाबा आहेत, विज्ञानांवर नेहरूजींच्या योगदानावर आज त्यांचा लेख आहे. निर्भीड म्हणणारे पत्रकार आमच्यात आहेत, हेही आश्चर्यकारक ठरेल पुढच्या काळात, असं वाटण्याच्या काळात हा कार्यक्रम होतोय. या मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय उल्हासदादांना निमंत्रित करतो. उल्हासदादांना विनंती, त्यांनी माननीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांचा शाल, पुष्पगुच्छ आणि लोकशाही जिंदाबाद या नावाचा ग्रंथ देऊन स्वागत करावं. योगेंद्र यादव, सुहास पळशीकर, पीटर डिसूजा यांनी लिहिलेलं लोकशाहीवरचं पुस्तक, ते पुस्तक, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण उल्हासदादांच्या हस्ते आदरणीय पृथ्वीराजजी बाबा यांचा सत्कार करतोय. यानंतर आजच्या व्याख्यानाचे मुख्य वक्ते
पत्रकार निरंजनजी टकले यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या सदस्य, आमच्या सहकारी मोहिनी कारंडे यांना विनंती करतो. यानंतर आमच्या या मंचाचे सदस्य, आमचे मार्गदर्शक, आमचे सोबती सहकारी असलेले सुभाष वारे सर यांच्या संविधान प्रचाराच्या आणि संविधान नव्या पिढीमध्ये रुजवण्याच्या कामाचा गौरव करावा असं आम्हा सगळ्यांचं एकमतानं ठरलं. त्यांच्यामुळे आमच्यापर्यंत संविधानाची मूल्ये येत आहेत, रुजत आहेत. त्या कामामध्ये आम्ही सहभागी आहोत, आम्ही सोबत आहोत हे दाखवण्याचाही एक भाग म्हणून त्यांच्या संविधानाच्या कामाचा गौरव व्हावा. मी आदरणीय बाबांना अशी विनंती करतो की सुभाष वारे सरांचा आणि त्यांच्या संविधानाच्या प्रचाराच्या कार्याचा गौरव या व्यासपीठावर आज नेहरूजींच्या जयंतीच्या निमित्तानं होणं उचित ठरेल. यानंतर या सर्व कार्यक्रमासाठी आपल्याला विशेष सहकार्य केलेल्या काही मंडळींचा एक छोटा सत्कार इथं आम्ही करतोय. या हॉलचे मॅनेजर राहुल भोसले, त्यांचा सत्कार ॲडव्होकेट भाऊसाहेब आजबे यांनी करावा. राहुल भोसले यांचा सत्कार भाऊसाहेब आजबे करत आहेत. राहुलजी भोसले यांचं आम्हाला आमच्याच परिवारातले वाटतात, आमच्या विचाराचे आहेत. इथं सहकार्य असतं कार्यक्रम घेताना. ह्या हॉलची निगा आणि ह्या हॉलची सगळी सूत्रं त्यांच्याकडे असतात, त्यांचे आभार. यानंतर आम्हाला सतत सहकार्य करणारे, सामाजिक कार्याची आवड असणारे व्यावसायिक महेशजी मिश्रा यांचा सत्कार अरुणाताई तिवारी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. महेशजी मिश्रा व्यावसायिक आहेत. आपला व्यवसाय सांभाळून, आपली जबाबदारी सांभाळून सामाजिक कार्यासाठी, आमच्या या मोहिमेसाठी त्यांचं पाठबळ लाभतं. त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून हा छोटा सत्कार आम्ही अरुणाताई तिवारी यांच्या हस्ते करतोय. यानंतर आदरणीय उल्हासदादा यांचाही सत्कार आमचे सहकारी रामदासजी मारणे यांच्या हस्ते करतो. रामदासजी मारणे यांना विनंती करतो त्यांनी दादांना याशिवाय पुण्यातील सुप्रसिद्ध वकील आणि गांधीजींवरील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय साहित्याचे अभ्यासक आमचे मार्गदर्शक किरणबाई कोठाडिया, सृष्टी संस्थेचे दीपकजी दाते, छायाचित्रण करणारे मंदारजी गोसावी, या फाउंडेशनचे सहकारी अमित धुमाळ, या सर्वांचे मी संयोजकांच्या वतीनं आभार मानतो. तुमचं सहकार्य वेळोवेळी आम्हाला मिळत राहणार आहेच. यानंतर हा जो आपला आजचा संविधान मंचाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे, त्यासाठी मी आदरणीय बाबांना अशी विनंती करतो की आपण लॅपटॉपवर या संविधानिक राष्ट्रवाद मंचाचं भारतरत्न पंडितजी जवाहरलालजी नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आपण आज उद्घाटन करावं. पंडितजींच्या आयुष्यावरची एक छोटी फिल्म आपण आज इथे पाहणार आहोत. भारत सरकारच्या PIB खात्याच्या वतीनं तयार करण्यात आलेली ही छोटी फिल्म आज पंडितजींच्या जयंतीनिमित्त आपण इथे पाहतोय.
सिर्फ बना है बच्चों के लिए, और सवाल यह है कि बच्चे उसे पसंद करते हैं कि नहीं। ये थोड़ी कि मैं पसंद करता हूँ कि नहीं है? मेरा पसंद करना न करने का कोई माने ही नहीं है। बच्चे करें तो अच्छा है, बच्चे नहीं करें तो निकम्मा है। लेकिन उसमें क्या खास उसका फिल्म का हिस्सा है जो ज्यादा पसंद आया? मुझे वो वाला अच्छा लगा हिस्सा जहाँ दुबे बस को चलाया। अच्छा, अब दुबे बस को चलाता है, तुम्हें पसंद आया। अच्छा, हाँ? जब वो बोलता है टेबल पर आके खड़ा होकर बोलता है मम्मी और डैडी वहाँ खेलेंगे, वो मेरे को सीन बहुत पसंद है। अच्छा, बात यह है कि बच्चों के फिल्म और मुल्कों में और देशों में अब अच्छे अच्छे बनने लगे, और जो बड़ों का फिल्म होता है कितना ही अच्छा हो, वो मुमकिन है बच्चों के लायक ना हो। बड़ों को पसंद हो, बच्चों को ना हो, ऊब जाए सो जाए उसको देखते देखते। इसलिए बच्चों के लिए अलग फिल्म बनानी चाहिए। अब ये जलदीप ये एक करीब करीब पहली कोशिश है बच्चों के लिए फिल्म बनाने की, और भी बनेंगे हम आशा करते हैं, उससे भी अच्छे होंगे। लेकिन हमेशा याद रखो, बच्चे का फिल्म का इम्तिहान लिया जाता है कि बच्चों को पसंद है कि नहीं। बड़ों से पूछने कोई माने नहीं। तो खैर हम इस नतीजे पे पहुंचे ना कि बच्चों की फिल्म बनने चाहिए हमारे देश में, हा? और दूसरी बात यह कि अच्छे फिल्म होने चाहिए, क्योंकि दूसरी दर्जे की चीज कोई हम पसंद नहीं करते अपने देश की, अव्वल दर्जे की होनी चाहिए। आपने पहले कभी किसी पिक्चर में काम किया है? अब कर रहा हूँ कि नहीं पिक्चर। फर्ज करो तुमने चिड़ियाओं का कहा था, कितनी चिड़ियाएं हैं दुनिया में, हजारों लाखों किस्म की। कितनी चिड़ियाओं को तुम पहचानते हो? उनकी आवाज सुन के बता दो, देखो ये कोयल बोली या ये बोला ये वो बोला। हाँ, बहुत पहचाना। फर्ज करो बताओ कि एक हम फिल्म बनाए गंगा का, गंगा जी का फिल्म बनाए, तो उसमें कितनी बातें हम बता सकते हैं। दूसरी बात लो, आसमान पे तुम इतने तारों को देखते हो, लखू खा तारे, इन तारों की कहानियां हैं, इन तारों के नाम हैं। एक दफे तुम पहचान लो वो तारे का नाम ये, तो दोस्त हो जाता है तुम्हारा। हाँ, जैसे तुम सड़क पे चलो, बहुत भीड़ चल रही है, तुम किसी को जानो नहीं, तो भीड़ तो है लेकिन तुम अकेले हो, और तुम एकदम से देखो तुम्हारा दोस्त जा रहा है तो फौरन देखो वो दोस्त आया। हाँ? इसी तरह से ये बड़े तारों का मजमा है ऊपर, अच्छा सुंदर लगता है, लेकिन जहां तुम उन्हें पहचानने लगो उनमें से कुछ को, तो दोस्त हो जाते हैं। खैर, तो अच्छा हो अगर बच्चों के अच्छे अच्छे फिल्म बने और बच्चे देखें। ये बाहर से फिल्म आते हैं, अक्सर अमेरिका से आते हैं और जगह से, अच्छे होते हैं, बात बड़े अच्छे होते हैं। बात ऐसे होते हैं सुबह लड़ाई झगड़े के कुछ नहीं होते, मुझे नहीं अच्छे लगते लड़ाई झगड़े। काफी वही लड़ाई झगड़ा है उसको और फिल्म पे भी दिखाना। हमें तो अब एक कोशिश करनी है कि अपना देश ऐसा बनाए और दुनिया ऐसा बनाए जिसमें लड़ाई झगड़ा ना हो, तो कम से कम हो, लोग मिल के रहें, काम करें, अपना भी फायदा हो, देश का भी हो। तो लड़ाई झगड़े करने से तो होता नहीं। क्या राय है तुम्हारी? हाँ, संजय की राय है कुछ कभी कभी स्याही फेंक दी जाए तो अच्छा है। इतका निखळ आणि इतका संवेदनशील पंतप्रधान या देशाला भेटला, त्या देशात आमचा जन्म झाला, आम्ही आमचं भाग्य समजतो। या देशामध्ये भांडणं होणार नाहीत हे स्वप्न त्यांनी त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या मुलांना दाखवलं। त्या स्वप्नासाठीच्या लढाईचे शिलेदार तुम्ही सगळे खाली बसलेले वर बसलेले आपण आहोत। मी आजच्या पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी
नलिनीताईंना बोलावतो, नीलमताईंना बोलावतो. एक मिनिट माफ करा ताई, एक मिनिट माफ करा. मी ॲडव्होकेट एन डी बापू निंबाळकर साहेबांना विनंती करतो, त्यांनी 2 शब्द बोलावे. सहकारातला प्रदीर्घ अनुभव, बाबांचे मित्र आहेत, पुरोगामी विचारसरणीचे वाहक आहेत, आमचे सोबती आहेत. बापू निंबाळकर. आजच्या या कार्यक्रमाचे अर्थात संविधानिक राष्ट्रवाद मंचचे उद्घाटक व सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, प्रमुख वक्ते सन्माननीय श्री निरंजन टकलेजी, ज्येष्ठ पत्रकार, व्यासपीठावरील सर्व सहकारी, आमच्यासमोर अनेक मान्यवर बसलेले असताना कॉलेज जीवनात युवक काँग्रेसच्या चळवळीत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं असे आदरणीय उल्हासदादा पवार, गोपाळ तिवारी, डॉक्टर सतीश देसाई, आबासाहेब गव्हाणे, पांडुरंगांना थोरात, अनेक मान्यवर मित्रमंडळी, आज भारतीय संविधानाची बांधिलकी असणाऱ्या आणि संविधानिक राष्ट्रवादाचा आग्रह जोपासणाऱ्या अशा या मंचाची सद्यस्थितीत आवश्यकता असावी ही आम्हा सर्वांची मनापासूनची इच्छा आहे. आज ही इच्छा अस्तित्वात असलेले आपले संविधान आणि सद्य राजकीय परिस्थितीमुळे त्या संविधानावर ओढवलेले आव्हान व त्यासाठी उद्घाटक अध्यक्ष म्हणून आपणा सर्वांना लाभलेले पृथ्वीराज चव्हाण हा मोठा सुयोगच आहे असे मी समजतो आणि असे म्हटलं तर वावगे होणार नाही. आधुनिक भारताचे स्वप्न पाहणारे देशाचे पहिले पंतप्रधान आणि त्याची पायाभरणी ज्या पद्धतीने देशाचा कृषी औद्योगिक विकास व्हावा म्हणून त्या दिशेने वाटचाल केलेले आपणा सर्वांचे लाडके देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांची जयंती देशभर साजरी होत आहे. त्या काळात त्यांच्या समवेत व त्यावेळेचं पहिले पंतप्रधान यांचं मंत्रिमंडळ असो, त्यांच्या समवेत बाबा आपले पिताश्री स्वर्गीय आनंदराव चव्हाण साहेब, तर इंदिराजी पंतप्रधान असताना त्यांच्या कालावधीमध्ये आपल्या मातोश्री स्वर्गीय प्रमिला काकी चव्हाण आणि राजीवजी गांधी देशाचे पंतप्रधान असताना आपला व्यक्तिगत राजकीय पिंड आणि आपला राजकीय स्वभाव नसतानाही केवळ त्यांच्या आग्रहाखातर एक स्वच्छ प्रतिमा असणारे व्यक्तिमत्व म्हणजे बाबा आपण निपक्षपणे त्यांच्या समवेत सातत्याने लोकशाही विचारांचा वारसा व वसा देशसेवेसाठी जतन करीत आलेला आहात. खरं तर आपण एक अभ्यासू, स्फटिकासारखे स्वच्छ राजकीय चारित्र्य असणारे व्यक्ती म्हणून याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो. आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख वक्ते, आमचे मित्र सन्माननीय श्री निरंजनजी टकले, ज्येष्ठ पत्रकार. आता सांगायचं म्हटलं तर त्यांच्या नावातच निरंजन आहे आणि निरंजन म्हटल्यानंतर शीतल आणि प्रसन्न करणारं वातावरण आणि प्रकाश. पण आजची जी राजकीय स्थिती पाहिल्यानंतर निरंजनजी आपल्याला विनंती करावीशी वाटते की आपल्या टंकलेखणीद्वारे आपण अशा पद्धतीने मशाल प्रज्वलित करा की या संविधानावर जे काही आगळं आणि वेगळं राजकीय स्थितीतलं वातावरण आणि आक्रमण करत आहे, कारण आपण लोकशाही याच्यात वावरत असताना पत्रकारिता हा एक चौथा स्तंभ मानतो, परंतु खरोखर आजच्या परिस्थिती मीडिया असो पत्रकारिता असो ही खरोखर त्या पद्धतीने आणि त्याने कामकाज करते का नाही याबद्दल आम्हा सर्वांच्या मनामध्ये शंका आहे. परंतु असं म्हटलं गेलेलं आहे की कलम देश की बड़ी शक्ति है, भाव जगाने वाली, मन ही नहीं दिमागों में भी आग लगाने वाली. आणि अशा या पत्रकारितेच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी आलेलो आहात. आदरणीय बाबा या ठिकाणी आहेत आणि आपण उभयतांनी
आमच्या विनंतीस मान देऊन इथं आपण आलात. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, मनपूर्वक आपणा सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. निरंजन टकलेजींचं मी आता इथे परिचय करून देणार आहे. निरंजन टकलेजी यांच्या वडिलांचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय होता. ते लहानपणी सरकारी शाळेत शिक्षण घेत असतानाच वृत्तपत्र विकत असत. 1985 साली त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केलं. काही काळ नोकरी केल्यानंतर निरंजन यांची पत्रकारिता सुरू झाली. 2000 साली त्यांनी वेध नावाची वृत्तवाहिनी सुरू केली. 2005 साली CNN IBN या वृत्तवाहिनीत काम सुरू केलं. 2008 साली नेटवर्क 18 या वृत्तवाहिनीचे उत्तर भारताचे ब्युरो चीफ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. द्राक्ष, कांदा पिकांचे प्रश्न, कुंभमेळा आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या याविषयीचं त्यांचं लेखन गाजलं. मुंबईत द वीक या वृत्तवाहिनीत ते रुजू झाल्यावर 2011 ते 2017 या 7 वर्षांच्या काळात त्यांनी कल्चर टू ॲग्रिकल्चर अशा विविध विषयांवर बातम्या केल्या. राजकीय विषय आणि शोध पत्रकारिता या क्षेत्रात व्यापक काम केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेती प्रश्नाकडे मानवी मूल्य, मानवतावाद या दृष्टिकोनातून त्यांनी प्रभावी लेख लिहिले. आजच्या गोदी मीडियाच्या काळात सम्यक पत्रकारिता करणाऱ्या ध्येयवादी, निर्भीड, सत्याग्रही पत्रकारांपैकी ते एक आहेत. आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडींमागचं सत्य सांगण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही. सावरकरांवर द वीकमध्ये त्यांना काही लेख लिहायचे होते, परंतु ते प्रसारित तिथे न करण्याची त्यांना परमिशन मिळाली नाही, तर त्यांनी तिथून राजीनामा दिला आणि कारवा या इथे त्यांनी लेख लिहायला सुरुवात केली आणि मोठी पोलखोल झाली. जस्टिस लोया यांच्या गूढ मृत्यूवरच्या त्यांच्या लेखानं त्यांची सत्याग्रही लेखणी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. गुरु गोपालकृष्ण गोखले यांच्या मार्गदर्शनानुसार महात्मा गांधींनी जनरल डब्यातून भारताचा प्रवास केला. या प्रवासानं गांधीजी अंतर्बाह्य बदलले. निरंजन टकले यांनी तोच प्रवास 100 वर्षांनंतर त्याच मार्गावरून केला. या प्रवासावरील त्यांचा लेख सर्वत्र गाजला. गांधींप्रमाणे निरंजन टकले यांनाही या प्रवासानं नवी दृष्टी दिली. अत्यंत तळमळीचा, प्राणपणाला लावून लिहिणारा, बोलणारा आणि ध्येयवाद जगणारा हा पत्रकार, लेखक, ब्लॉगर आहे. धर्मनिरपेक्षता, मानवता आणि सत्य या मूल्यांची त्यांनी अखंड जपणूक केली आहे. त्यांची जज लोया यांचा खून, जस्टिस लोयाज मर्डर आणि सावरकर ही 2 पुस्तकं लवकरच आपल्या भेटीला येत आहेत. निरंजन टकले यांच्या आत्तापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासाला माझा सलाम. त्यांची ओळख करून देण्याची संधी मला मिळाली हे माझं मी भाग्य समजते. ज्यांचं जीवन ध्येय समान आहे त्यांना साथी म्हणतात. निरंजन, तुम्ही आम्हा सर्वांचे साथी आहात. आपले आभार. धन्यवाद. भारताच्या पहिल्या वहिल्या मतदार यादीच्या निर्मितीत पंडित नेहरूंची दृष्टी व योगदान या विषयावर आपली भूमिका मांडण्यासाठी, आम्हाला अवगत करण्यासाठी मी आमचे हिरो, आमचे मित्र निरंजन टकले सरांना निमंत्रित करतो. संविधानिक राष्ट्रवाद मंच तर्फे आज उद्घाटनाबद्दल मी पहिल्यांदा प्रशांत कोठडी या सर, आता त्यांना सर हे अवॉर्ड पण मिळालेले आहे, त्याच्यामुळे ते मला असं म्हणायचे की मला सर नका म्हणत जाऊ. तर आता त्यांना सर अवॉर्ड मिळालं असल्यामुळे आता तर डेफिनेटली त्यांना मी सरच म्हणेन. नाही तर त्यांनी निमंत्रित केलं याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, बापूसाहेब निंबाळकर, सुभाषजी वारे, रजनीताई आणि इथं उपस्थित उल्हासदादा पवार. कारण मी लहान होतो ज्या वेळेला म्हणजे नाशिकला सेवादलाचा, मी काँग्रेसच्या सेवादलाचा सदस्य होतो
आणि आमचे प्रशिक्षण वर्ग वगैरे त्यावेळेला चालायचे आणि दादा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या नाशिकमधल्या अनेक सभा मी अटेंड केलेल्या आहेत आणि म्हणजे असं आपल्याला बोलता यावं असं त्यावेळेला कायम वाटायचं लहान असताना दादांसारखं. तर उपस्थित असलेले उल्हासदादा, हा जो विषय आहे म्हणजे आता माझी ओळख करून देत असताना त्यांनी सांगितलं की आणि बरेच जण अजूनही मला ज्येष्ठ पत्रकार म्हणतात. आता माझी पत्रकारिता 4 वर्षापूर्वी संपली. जज लोयांचा खुनाची बातमी ज्या वेळेला केली त्यावेळेला माझी नोकरी गेली आणि तेव्हापासून मी पत्रकार राहिलेलो नाही. तर त्याच्यामुळे पण इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमची मला आवड होती आणि माझं असं मत होतं कायमच की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम फक्त काही क्राईम किंवा पॉलिटिक्स याच्यामध्ये नाही, ते त्या व्यतिरिक्तसुद्धा खूप काही इन्व्हेस्टिगेट करण्यासारखं आहे. ज्याच्यामध्ये एक प्रयत्न मी ती गांधी यात्रा जी केली होती त्यात मला हे इन्व्हेस्टिगेट करायचं होतं की 100 वर्षानंतरचा भारत गांधीजींबद्दल काय विचार करतो हे शोधायचं होतं. आणि तर ते 17,000 किलोमीटर जवळजवळ जनरल क्लास कंपार्टमेंटनी मी भारतभर फिरलो होतो त्यावेळेला. तसंच सावरकरांच्याही बद्दल ज्या वेळेला भारतरत्नाची त्यांना मागणी केली गेली त्यांना द्यावं असं, तर त्यावेळेला पुन्हा असं वाटलं होतं की हे इन्व्हेस्टिगेट करावं आणि मग त्याच्यातून ती अ लॅम्ब लायनाइज्ड जे टायटल बऱ्याच जणांना नाही आवडलं कारण म्हणजे शेळीला सिंह बनवलं असं त्याचा मी अर्थ हे केलेलं होतं. तर तोही त्या इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमचा भाग होता. आणि हे सगळं झाल्यानंतर ॲक्च्युली म्हणजे माझी नोकरी तर गेलेलीच होती पण एका ठिकाणी मला म्हणजे ऑर्निट शानी नावाची एक इस्रायलची ज्यू प्रोफेसर आहे, हायफा युनिव्हर्सिटीत त्या शिकवतात आणि त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक म्हणजे त्या कार्यक्रमालाच मी तिथं योगायोगाने नेहरू सेंटरला मुंबईत कार्यक्रम होता आणि त्या बुक लॉन्चिंगच्या वेळेला मी तिथं गेलो होतो आणि ऑर्निट शानीचं ते पुस्तक वाचलं तर हाऊ इंडिया बिकम डेमोक्रॅटिक आणि त्याच्यामध्ये ही पहिली मतदार यादी कशी तयार झाली याचा बरंच तिने अभ्यास करून ते लिहिलं होतं. आणि मग माझ्या मनात खूप कुतूहल आलं. त्यात अनेक गोष्टी अशा आहेत ज्या त्यांनी नाही लिहिलेल्या. तर मला असं वाटलं की हे काय म्हणजे हे आपण शोधायला हवं किंवा ॲटलिस्ट अभ्यास करायला हवा. आणि म्हणून मग मी त्या इलेक्शन कमिशनच्या 16,000 फाईल्स आहेत आर्काईव्हच्या त्या सगळ्या घेतल्या इलेक्शन कमिशनकडून आणि त्या सगळ्या 16,000 फाईल्स वाचायला सुरुवात केली. आणि मग तेव्हा लक्षात आलं की हे या देशाच्या लोकशाहीत म्हणजे या देशामध्ये लोकशाही जन्माला येत असतानाचं हे एक फार मोठं महाकाव्य आहे हे मतदार यादी बनणं. म्हणजे आज आपल्याला मतदार यादी बनणं म्हणजे काय, तर मी मतदार नोंदणी केली का, मग ती एक यादी प्रिंट होते, माझं नाव आहे की नाही, नंबर आहे की नाही, एवढाच आपला त्याच्यामधला संदर्भ असतो. पण ही बनत असताना याच्या पाठीमागची जो संपूर्ण दृष्टिकोन होता याचा तो सगळा त्याच्यात मिळाला. तर म्हणजे 27 ऑगस्ट 1947ला पंडित नेहरूंनी एक पत्र लिहिलं राजेंद्र प्रसादांना आणि त्यांना असं सांगितलं की देशामध्ये सार्वत्रिक निवडणूक घ्यायची आहे आणि त्यासाठी देशाची पहिला इलेक्ट्रोल रोल तयार करायचं काम हाती घ्यायला हवं कारण ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे चेअरमन होते. तर आपण याची सुरुवात करूयात. आणि BN राव हे या सेक्रेटरी इलेक्शन्स ही त्यांना पद दिलं. आणि BN रावांना जे पत्र लिहिलं नेहरूंनी त्यात त्यांनी असं लिहिलं की या देशाची निर्मिती इन्स्टिट्यूशनली आणि कॉन्स्टिट्युशनली करायची आहे आणि अजून ही इन्स्टिट्यूशन नाही आहे, इलेक्शन कमिशन नावाची इन्स्टिट्यूशन नाही आहे, पण हे काम तुम्ही सुरू करावं. आणि म्हणून त्यांना सेक्रेटरी इलेक्शन दिलं. सायमल्टेनियसली ते घटना निर्मितीच्या कामामध्ये सुद्धा होते. आणि मग BN रावांनी त्यांच्या हाताखाली घेतलेले 4 ब्युरोक्रॅट्स आणि हा जो एक 8 जणांचा कोर ग्रुप बनला म्हणजे पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद, बाबासाहेब आंबेडकर, BN राव आणि त्यांच्या हाताखालचे हे 4 ब्युरोक्रॅट्स. आणि हे दर 15 दिवसानंतर मिटिंग घ्यायचे. आणि BN राव हा खूप अनुभवी असा ब्युरोक्रॅट होता आणि BN रावांनी सर्वात पहिल्यांदा भारतातल्या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेला एक पत्र लिहिलं आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की 21 वर्षाचा प्रौढ आणि 6 महिन्याचं डोमिसाईल ज्याच्याकडे आहे यांची मतदार यादीमध्ये नोंदणी आपल्याला करायची आहे, त्या सर्वांना मतदार बनवायचं आहे. तर संभाव्य अडचणी काय काय येतील हे आधी कळवा. म्हणजे आणि मी हे बऱ्याच वेळेला आमचं बोलण्यातही होतं की आपण वाचतो बऱ्याच वेळेला पण त्याचा थोडासा विचारसुद्धा
जर केला तर लक्षात येतं की हा प्रिएम्प्टिव्ह अटेम्प्ट होता. म्हणजे तुम्ही नंतर लाल फितीमध्ये अडकवून ठेवून काहीतरी शंका कुशंका सुरू करायच्या आणि हे काम थकवायचं, याच्याऐवजी आधीच कळवा की याच्यामध्ये काय काय संभाव्य अडचणी येतील. याचं खूप सिस्टमॅटिक, म्हणजे अगदी थोडक्यामध्ये जर मी सांगू तर साधारण 7,32,000 पत्र त्यावेळेला या कोर ग्रुपला आली देशभरातून, वेगवेगळ्या संघटना, व्यक्ती, या सगळ्यांकडून. या 7,32,000 पत्रांचा जास्तीत जास्त 14व्या दिवशी उत्तर दिलं गेलं पत्र मिळाल्यापासून संपूर्ण. याचं रजिस्टर इलेक्शन कमिशननी त्यावेळेला ते मेंटेन केलेलं होतं. बरं, पत्र म्हणजे आजकाल जशी पत्राची उत्तरं दिली जातात की आपले पत्र प्राप्त झाले, संबंधित विभागाकडे पाठवले, असं नाही. म्हणजे अंतिम संस्कार नाही केला पत्रांवरती. त्या पत्रामध्ये दिलेल्या किंवा सुचवलेल्या संभाव्य म्हणजे ज्या काही अडचणी असतील, सूचना असतील, मागण्या असतील लोकांच्या, कारण की देशाचं नागरिकत्व मिळवण्याची सुद्धा सायमल्टेनियसली धडपड लोकांची चाललेली होती. आणि त्यामुळे हे मतदार यादीमध्ये नाव मिळवणं किंवा स्थान मिळवणं हा त्यातला आणखीन एक भाग होता. यातला एक दुसरा कॉन्टेक्स्ट हा होता की 1937 सालच्या ज्या प्रोव्हिन्शियल इलेक्शन्स झाल्या, ज्या प्रांतिक निवडणुका झाल्या, ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चा त्याप्रमाणे त्या आधारावरती घेतल्या, तर त्याच्यामध्ये असलेली मतदार हे क्वालिफाईड फ्रँचाईज होती. म्हणजे मतदार कोण असावा याचे निकष होते की तो प्रॉपर्टी ओनर असावा, तो इन्कम टॅक्स पेयर असावा, तो ग्रॅज्युएट असावा. या 3 कॅटेगरीमध्ये जे पुरुष असतील, या पुरुषांच्याच फक्त पत्नी, आई किंवा मुलगी एवढ्याच महिला त्यांच्या मतदार असतील. त्या महिलांची मतदार यादीमधली ओळख ही निरंजनची आई, निरंजनची पत्नी, निरंजनची मुलगी अशी त्यांची त्याच्यामध्ये नोंद केलेली, तिचं नाव त्याच्यामध्ये नाही. आणि तो हयात आहे तोपर्यंतच ती मतदार यादीमध्ये. हाही त्या 1935च्या ॲक्टची ती प्रोव्हिजन त्याच्यामध्ये होती. आता 47ला आणि ही सगळी म्हणजे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या ब्रिटिश इंडियाची जी मतदार यादी बनली, ती मतदार यादी 2,80,00,000 मतदारांची बनली. त्यानंतर काही जणांनी मागण्या केल्या की इन्कम टॅक्सची जी अट आहे ती थोडी शिथिल करावी. मग ती अशी शिथिल केली गेली की दर महिन्याला 9 आणे जो इन्कम टॅक्स भरतो तो याच्यामधला मतदार बनू शकतो. तर ती म्हणजे 12 आण्यावरून 9 आण्यावरती आणली. त्यावेळेला ती मतदार यादी 2,80,00,000ची 2,92,00,000 बनली ही मतदार यादी. आणि 2,92,00,000 मतदारांची ही यादी 37 सालची. 47 साली फाळणी झाल्यानंतर या देशात किती लोकसंख्या आहे माहीत नाही. जवळजवळ 2,01,92,00,000च्या आसपास निर्वासित भारतामध्ये पाकिस्तानमधून आणि ईस्ट पाकिस्तानमधून हे भारतामध्ये आलेले. अशा अनेक अडचणी होत्या. भारतातल्या भारतात खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर झालेलं होतं. म्हणजे संस्थानं विलीन न झाल्यामुळे हैदराबादमधून खूप मोठ्या प्रमाणावरती मायग्रेशन झालेलं होतं आजूबाजूच्या राज्यांमध्ये. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये काय काय अडचणी येतील खरोखर याची कोणाला कल्पना नव्हती. आणि म्हणजे अशा अडचणींचा ओघ सुरू झाला. मुंबईचे एक रिफॉर्म कमिशनर होते, त्यांनी हो ते ही क्वालिफिकेशन्स होती. तर त्याच्यामुळे मुंबईच्या एका रिफॉर्म कमिशनरनी पत्र पाठवलं की ट्रान्सजेंडरला मतदार यादीत घ्यायचं आहे का. आणि त्याला पंडित नेहरूंनी उत्तर पाठवलं की आवर क्रायटेरिया इज नॉट जेंडर स्पेसिफिक, ऑफकोर्स दे आर व्होटर्स ऑफ इंडिया. आणि हे नोव्हेंबर 1947 मधलं त्यांचं पत्र आहे, पंडित नेहरूंचं. त्याला लिहिलेलं की अर्थात ते भारताचे मतदार आहेत, आपला असं लिंग स्पेसिफिक निकष नाही आहे. तर अशा अनेक अडचणी होत्या. एका रिफॉर्म कमिशनरनी पाठवलेलं होतं की 21 वर्षाच्या वयाची अट कशी ठरवायची. कारण की या देशामधली निरक्षरतेचं प्रमाण इतकं प्रचंड होतं, 90% आसपास. त्यांच्याकडे जन्माचे दाखले नाहीत, अनेक साक्षरांकडे सुद्धा जन्माचे दाखले नाहीत. तर वय कसा ठरवायचा. तर या कोर ग्रुपची जी दर 15 दिवसानंतरची बैठक व्हायची, त्याच्यामध्ये नेहरूंनी सांगितलं की ऑन द बीट्स ऑफ ड्रम, म्हणजे त्या सगळ्या मिनिट्स मेंटेन केलेल्या आहेत, ऑन द बीट्स ऑफ ड्रम गावागावात, वस्तीत, पाड्यापाड्यांमध्ये अनाऊन्समेंट करा आणि लोकांना विचारा की तुमचं वय कसं निश्चित करता येईल.
तर राजेंद्र प्रसादांनी त्यांना विचारलं की असं करता येणं शक्य आहे का? त्यावरती पंडित नेहरूंनी सांगितलं की हे शक्य करावं लागेल. याचं कारण लोकशाही नावाचा शब्द या देशातल्या लोकांनी फक्त ऐकला आहे, ती कशी असते हे अनुभवलेलं नाही. ज्या वेळेला प्रशासनाचा अधिकारी त्या गोरगरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाईल आणि त्याला विचारेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सुचव, त्यावेळेला द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स, हे त्यांनी त्याच्यात लिहिलेलं वाक्य आहे. द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. आणि त्या ज्या लोकशाहीच्या ॲस्पिरेशन आकांक्षा त्या निरक्षर दरिद्री मागास माणसाच्या झोपड्याच्या दारामध्ये जन्म घेतील, त्यातून त्यांना वाटेल की लोकशाही अशी असते ज्यात मी सरकारला सांगतो आणि त्याप्रमाणे सरकार काहीतरी करणार असतं, ते हे करायचं. आणि हे केलं त्यावेळेला अभिनव कल्पना लोकांकडून आल्या. म्हणजे उदाहरणार्थ काही जणांनी सांगितलं की आमच्या परिसरामध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटनांबद्दलच्या प्रश्नावल्या आमच्याकडे पाठवा. की उदाहरणार्थ 1933 साली महापूर आला, त्यावेळेला तू काय करत होतास? तू महापूर बघायला गेला होतास का? कसा गेला होता? कडेवर गेला होता का बोट धरून गेला होता कोणाचं? आणि मग बोट धरून गेला असेल तर हा 8 वर्षाचा असेल, आता 14 वर्षांनी हा 22चा आहे, तर याला घ्या मतदार यादीत. आणि हे केलं, म्हणजे हे भारत सरकारने केलं. माझं म्हणजे या सगळ्या मागचं मगाशी मी जे म्हटलं की आपण या गोष्टींचा विचार केला तर या लोकशाही व्यवस्थेचे हे जे नेतृत्व होतं, या नेतृत्वाची केवढी पराकाष्ठा आणि धडपड होती की जास्तीत जास्त लोकांना या मतदार यादीमध्ये सामील करून घ्यायचं, ही जास्तीत जास्त ऑल इन्क्लुझिव्ह कशी बनवायची. म्हणजे आसाममध्ये मोठ्या प्रमाणावरती ईस्ट पाकिस्तानमधून निर्वासित आलेले होते आणि आसाममधल्या रिफॉर्म कमिशनरने असं सर्क्युलर काढून टाकलं होतं की हे जे हिंदू निर्वासित आसाममध्ये आलेले आहेत बांगला भाषा बोलणारे, हे एक दिवशी आसामला बंगिस्तान करून टाकतील, त्यामुळे यांना मतदार यादीत घेऊ नका, असं त्यांनी तिथं सर्क्युलर काढलेलं होतं. तिथं त्याला रिप्रिमांड केलं गेलं, ते सर्क्युलर कॅन्सल करून दुसरा तिथं आदेश काढला गेला की या सर्वांना मतदार यादीमध्ये घ्यायचं आहे. आणि डोमिसाईलची अडचण आली त्यावेळेला सांगितलं की त्यांच्याकडून फक्त एक अंडरटेकिंग घ्या की उरलेला काळ ते भारतामध्ये इथं राहायला तयार आहेत, या एका अंडरटेकिंगवरती त्यांना या देशाचं मतदार बनवा. त्यामुळे ही खरोखर केवढी मोठी धडपड होती. आणि एवढाच म्हणजे मी कायम हे मानतो की महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशावर झालेले उपकार आहेत. आणि ज्या वेळेला एका रिफॉर्म कमिशनरनी पत्र दिलं की मतदारसंघाचे जे ब्लॉक्स तयार करायचे आहेत आणि घरांचे नंबर द्यायचे आहेत, तर ते घरांचे नंबर कोणत्या दिशेला द्यायचे, पूर्वेकडून पश्चिमेकडे द्यायचे का उत्तरेकडून दक्षिणेकडे द्यायचे. आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मिनिटमध्ये सांगितलं की नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट असे घरांचे नंबर द्या. तर त्याच्यावरती विचारलं गेलं की असं का करायचं, तर त्यांनी सांगितलं या देशातला सर्व उच्चवर्णीय हे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांना राहतात, उरलेला सर्व बहुजन समाज हा इतर दिशांना विखुरलेला असतो. पूर्वग्रह दूषित अधिकाऱ्यांनी मतदार यादीतून यांना वगळू नये म्हणून मुद्दाम घरांचे क्रमांक या दिशांनी दिले तर ही सर्वसमावेशक यादी होईल. आणि म्हणून मी सतत परत तेच म्हणतो की ही इतकी धडपड होती लोकांना या मतदार यादीत सामील करून घेण्याची. 552 जी संस्थानं होती ही विलीन झालेली नव्हती. हे फार मोठ्या प्रमाणावरचं मायग्रेशन झालं होतं. 10 लाखाच्या आसपास मृत्यू झाले होते फाळणीनंतरच्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दंगलींमध्ये. हा संपूर्ण देशामध्ये म्हणजे आपण ज्याला असं म्हणू की जी जाती व्यवस्था आणि जी सामाजिक रचना होती त्याच्यामध्ये इतक्या म्हणजे भिंती निर्माण झालेल्या होत्या. प्रचंड मोठ्या प्रमाणामधलं दारिद्र्य होतं, निरक्षरता होती, या सगळ्यांवरती मात करायची होती. आणि सर्वात महत्त्वाचं की संविधान नव्हतं. तर आज विचार जरी केला तरी अविश्वसनीय वाटतं की त्या पत्रामध्ये नेहरूंनी ज्यावेळेला या गोष्टीची चर्चा केली कोअर ग्रुपमध्ये, त्यावेळेला त्यांना असं सांगितलं, म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की संभाव्य संविधानाला अधीन राहून असा आदेश काढू आपण. ही कारण मतदार यादी बनवण्याचा आदेश कसा काढायचा, रेफरन्स काय द्यायचा, त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल रेफरन्स काय द्यायचा, तर त्याच्यावरती ही मार्ग काढला की संभाव्य संविधानाला अधीन राहून आम्ही हा आदेश काढत आहोत की अशी मतदार यादी बनवा. आणि तसा आदेश काढला गेला.
की येणाऱ्या संविधानाला अधीन राहून आम्ही तुम्हाला सांगतो की या निकषांवरती अशा पद्धतीने ही मतदार यादी आपल्याला बनवायची आहे. हा एज डिटर्मिनेशनचा जो विषय आला त्याच्यात काही जणांनी सांगितलं की आमच्या कुंडल्या जन्मकुंडल्यांवरून रिव्हर्स कॅल्क्युलेशन करा आणि ती तारीख शोधा की जन्म किती तारखेला झाला असेल आणि त्यावरून वयाचा अंदाज घ्या. पण ही जी ऐतिहासिक घटनांच्या प्रश्नावल्यांची पद्धत होती ही त्यावेळेला अवलंबली गेली आणि त्यातून ही मतदार यादी कशी सर्वसमावेशक होईल याचा तो प्रयत्न केला गेला. महिलांच्या बाबतीमध्ये असं झालं की सेंट्रल प्रॉव्हिन्समधल्या ज्या महिला होत्या मध्य भारतामधल्या त्यांनी हरकत घेतली की आम्हाला आमचं नाव नोंदवायचं नाही. आमच्या नावाची ओळख आमच्या नवऱ्याला माहिती आहे तेवढी पुरेशी आहे, सरकारी अधिकाऱ्याला ते नाव माहीत असण्याचं काही कारण नाही, तर आम्हाला नाव नाही नोंदवायचं. तर याच्या सायमल्टेनियसली बरोबर महिला काँग्रेसच्या वतीनं जनजागृतीचं अभियान त्या संपूर्ण परिसरामध्ये राबवलं गेलं. रेडिओवरून जाहिराती दिल्या गेल्या. त्या जाहिरातींच्या ट्रान्स्क्रिप्ट्स इलेक्शन कमिशनने आर्काइव्समध्ये सुदैवाने ठेवल्या. आता माहीत नाही ते नष्ट करतील का नाही, पण आहेत आता. आणि आता दुसरं भाग्य असं की त्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे निदान त्या 16,000 फाईल माझ्याकडे तरी आहेत कमीत कमी. तर आणि हे सगळं डिजिटाईज केलं होतं निवडणूक आयोगाने, त्यामुळे ते राहिलं तरी. तर त्या जाहिराती दिल्या गेल्या. जवळजवळ वर्षभर ती कॅम्पेन केली गेली की याच्याबरोबर जे संविधान बनतं आहे त्या संविधानामधून तुमचे हक्क अधिकार आणि कर्तव्यसुद्धा याच्यातून निश्चित होणार आहेत. म्हणजे नवरा हयात नसताना सुद्धा ते तुमच्याबरोबर राहतील, ते शाबूत राहतील आणि राहिल्या हवेत. म्हणून तुमच्या नावानिशी याच्यामध्ये तुमची नोंदणी असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अशी ती यादी केली गेली. म्हणजे तोपर्यंत ती नावं रोखली गेली आणि नंतर जवळजवळ त्यांची म्हणजे महिला तयार झाल्यानंतर 1.25 कोटी नावं महिलांची त्याच्यामध्ये वाढली या देशाच्या मतदार यादीत. दुसरा एक मुंबईच्या रिफॉर्म कमिशनरनी मोठं पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्रात त्यांनी असं म्हटलं की मुंबईमध्ये असे अनेक नागरिक आहेत, असे अनेक लोक आहेत की जे चाळींच्या पॅसेजेसमध्ये राहतात, जिन्याच्या खाली राहतात, फुटपाथवरती राहतात, हॉटेल्समध्ये काम करतात आणि हॉटेलमध्येच राहतात, झोपतात, तिथंच ते काम करत असतात. तर या लोकांचं काय करायचं? तर इतकं सुंदर त्याच्यावरती त्यांनी लिहिलं, म्हणजे नेहरूंनी उत्तर ज्यावेळेला दिलं की एखाद्याचं मिसफॉर्च्यून हे कारण असू शकत नाही त्याचा मतदार बनण्याचा अधिकार वंचित करण्यापासून. हे त्याचं मिसफॉर्च्यून असलं तरी त्या चाळीचा क्रमांक हा त्याचा घर क्रमांक समजा, त्या दुकानाचा क्रमांक किंवा पत्ता जो काही असेल तो त्याचा घर क्रमांक समजा, पण त्याला मतदार यादीमध्ये घ्या असं करून. आणि असे त्यांनी म्हटलं होतं की 2 लाख पेक्षा जास्त लोक अशी नुसत्या मुंबईमध्ये असतील. आणि मग हा आदेश त्यांनी सांगितलं की ही फक्त मुंबईमधली परिस्थिती नसेल, कदाचित असे देशभरातल्या अनेक शहरांमध्ये असे लोक राहत असतील. तर या सर्वांसाठी म्हणून एक पुन्हा आदेश काढला गेला की म्हणजे देशभरामध्ये असे जे कोण लोक असतील, जे पेव्हमेंट्समध्ये राहतात, जे स्टेअरकेसच्या खाली झोपतात किंवा पॅसेजेसमध्ये झोपतात, या सगळ्यांना सुद्धा मतदार यादीमध्ये घेण्यात यावं. म्हैसूरच्या राजांनी पत्र पाठवलं. त्यांनी सांगितलं की इतकं मनुष्यबळ लागेल, इतका खर्च येईल, 4400 रिम कागद या सगळ्या कामासाठी लागणार आहे, तर हा सगळा खर्च कोण करणार? तर त्याला उत्तर देताना असं सांगितलं की भारत सरकार या संपूर्ण गोष्टीचा खर्च करेल. आणि त्या मिनिट्समध्ये त्यांनी असं म्हटलं की अप्रत्यक्षरित्या भारताच्या प्रभुत्वाखाली भारतात विलीन होण्याचा हा राजा मान्य करतोय. कारण म्हैसूरच्या राजाबाबतीत आधीचा इतिहास एकदम वेगळा होता. तिरंगा फडकवला म्हणून 20 जणांना गोळ्या मारल्या होत्या म्हैसूरच्या राजाने, आणि त्याचं अभिनंदन सावरकरांनी केलं होतं त्यावेळेला. तर अशा सगळ्या गोष्टी होत्या. याच्याबरोबर या निर्वासितांच्या बाबतीमध्ये असं झालं होतं की घर क्रमांक काय द्यायचा, त्यांना घरच नाही. समजा अंडरटेकिंगवरती आपण त्यांचं हे लिहून घेऊ की उरलेला काळ भारतात राहायला तयार आहेत, पण घर क्रमांक काय करायचं? मग असं सांगितलं गेलं की निर्वासितांच्या छावण्यांचा जो क्रमांक असेल तो त्यांचा घर क्रमांक समजा आणि त्यांना या मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घ्या. पर्दानशीन या त्या सगळ्या याच्यामध्ये हा शब्द खूप त्या कॉरस्पॉन्डन्समध्ये आहे की या देशामधल्या ज्या पर्दानशीन महिला आहेत, ज्या पडद्यामध्ये राहतात, त्यांच्या बाबतीमध्ये काय करायचं? तर त्यावेळेला असंच सांगितलं गेलं की हे जे आपले कर्मचारी असतील
या कर्मचाऱ्यांच्या सोबत ज्या महिला म्हणजे अशा महिला पाठवाव्यात ज्या शिकलेल्या असतील, ज्या पडदा घालून जातील आणि त्या पडदा घालून गेलेल्या महिला त्या पडदानशीन महिलांशी बोलतील आणि त्यांची ओळख पटवतील, त्यांची वयाचा हे करतील, पण त्या सगळ्या महिलांना मतदार यादीमध्ये घ्या. त्या चर्चांमध्ये तर बऱ्याच गोष्टी होत्या की आता आपल्याला आश्चर्य वाटतं की अमेरिकेमध्ये निवडणूक झाली आता गेल्या वर्षी आणि मी तिथं होतो आणि असं वाटलं की इथं बायडेनचं चिन्ह काय आहे, बायडेन निवडणुकीला उभे आहेत, चिन्ह काय, ट्रम्पचं चिन्ह काय, तर तिथं काही चिन्ह वगैरे हा प्रकार नाही. भारतात चिन्ह हा प्रकार कसा आला, तर तो याच्यामधून आला की 90% इलिटरेट असलेल्या देशामध्ये ते जर मतदार यादी वाचू शकणार नसतील, उमेदवार यादी, आणि उमेदवार कोण, पक्ष कोणता हे जर त्याला वाचता येणार नसेल या निरक्षर मतदाराला, तर तसं होऊ नये म्हणून चिन्हाचा वापर करायचा. आणि चिन्हाचा प्रचार निवडणुकामध्ये झाल्यानंतर तो आयडेंटिफाय करेल की अमुक अमुक चिन्ह म्हणजे अमुक अमुक पक्ष किंवा अमुक अमुक उमेदवार, आणि मग तो त्या चिन्हाप्रमाणे मतदार. तर म्हणजे बऱ्याच वेळेला जे होतं की म्हणजे जसं सरांनी म्हटलं की अनेक वेगवेगळ्या देशांमधल्या गोष्टींचा म्हणजे हे वापरून या देशाचं संविधान बनवलं, हा जो अपप्रचार सतत होतो, तर हा सर्वात मोठा पुरावा आहे की एक डिपार्चर फ्रॉम द ब्रिटिश लेगसी, कम्प्लीट डिपार्चर फ्रॉम द ब्रिटिश लेगसी याच्यामध्ये आपल्याला दिसतं. ही भारताच्या लोकांनी, भारताच्या नेतृत्वानी इमॅजिन केलेली हे लोकशाहीचं स्वरूप होतं, जे त्याच्यानंतर ते प्रयत्नपूर्वक अस्तित्वामध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते. पहिला देश असणार होता जो ॲडल्ट फ्रँचाईजवरती मतदानाला जाणार, 1947 सालचा भारत देश. ॲडल्ट फ्रँचाईज या सर्वसाधारण निकषावरती जगात ज्यांच्याकडे निवडणुका व्हायच्या तिथं कुठेही ॲडल्ट फ्रँचाईज या एकमेव निकषावरती होत नव्हत्या. सगळीकडे क्वालिफाईड फ्रँचाईज सगळ्या देशांमध्ये होती, आणि म्हणून हा आणखीन जास्त महत्त्वाचा भाग ठरतो. कास्ट रिलिजनच्या कॉलमबद्दल म्हणजे ही मतदार यादी तयार करत असताना असं म्हटलेलं होतं की कास्ट आणि रिलिजन पण त्याच्यामध्ये असावं, कारण सायमल्टेनियसली एक चर्चा अशी होती की आधीच्या निवडणुकांमध्ये जसं कम्युनिटीजसाठी मतदारसंघ होते, तर इथं असं होतं की मतदारसंघ हे राखीव ठेवले जातील डेफिनेटली, पण ते असे कम्युनिटी म्हणून असं असणार नाही. सर्वसाधारण मतदारसंघ हे राखीव केले जातील. तर म्हणून मग ते त्याच्यामध्ये कास्ट असायला हवी. त्याच्यावरती काही जणांचं विशेषतः, आणि याच्या बाबतीत असं होतं की लिबरल आणि जे कॉन्झर्वेटिव्ह या दोघांचं असं म्हणणं होतं की कास्टचा कॉलम याच्यात नको. आता दोघांचे हेतू वेगवेगळे होते. म्हणजे लिबरल्सचं असं म्हणणं होतं की कास्ट आणखीन रुजेल या देशामध्ये, म्हणून याच्यामध्ये कास्टचा कॉलम नसायला हवा. आणि कॉन्झर्वेटिव्हचं असं म्हणणं होतं की रिअलायझेशन होईल ना लोकांना की आपली संख्या किती आहे आणि आपल्यावरती प्रभुत्व गाजवणाऱ्यांची संख्या किती आहे, तर हे होऊ नये, हे रिअलायझेशन होऊ नये म्हणून कास्टचा कॉलम याच्यामध्ये नसावा अशी त्यांची इच्छा होती उजव्या विचारसरणीच्या लोकांची. म्हणजे RSSनी तर, आणि मला ते शोधायचं होतं कारण ते ऑर्निटच्या पुस्तकामध्ये नव्हतं, की RSSची या काळामधला पत्रव्यवहार काय होता मतदार यादी बनण्याच्या काळातला किंवा हिंदू महासभेचा. आणि त्यांनी तर स्पष्टपणे अशी मागणी केली होती की 25 वर्षाचा पदवीधर पुरुष किंवा किमान 15 एकर जमीन असलेला जमिनीचा मालक, महिला नाही, फक्त एवढे पुरुषच मतदार असतील. आता 25 वर्षाचा पदवीधर पुरुष म्हणजे देशामधली साक्षरतेचं प्रमाण होतं 11.2% साक्षरता. या 11.2% पदवीधर कोण होते आणि किती होते, आणि तेवढेच मतदार. म्हणजे पुन्हा एकदा ही चातुर्वर्ण्याची जी व्यवस्था आहे ही त्याच्यातून जन्माला घालायची आणि त्याला असं म्हणायचं की ही लोकशाही आहे. पण व्यवस्था ही पूर्णतः ती चातुर्वर्ण्याची असणार, कारण की पदवीधर देशभरामध्ये जे होते त्यामध्ये त्यातले कदाचित 98% हेच उच्चवर्णीय याच्यातले मतदार असणार होते, म्हणजे पदवीधर असणार होते. त्यामुळे तेवढेच मतदार झाले असते. महिलांना तर मतदार यादीत घेऊच नये असं संघाची इच्छा होती. तर हा त्यांचा त्या कॉरस्पॉन्डन्स आणि पाठपुरावा त्या काळामध्ये चाललेला होता. SGPC म्हणजे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी जी आहे त्यांनी असं पत्र लिहिलं होतं की शीख हा धर्म म्हणून त्याची नोंद करावी, कारण त्याच्या आधीच्या याच्यामध्ये शीख हा हिंदूंचाच भाग आहे अशा पद्धतीने त्यांची ओळख केलेली होती. तर शीख हा वेगळा रिलिजन आहे म्हणून अशी नोंद आमची त्या कॉलममध्ये असायला हवी, ही मागणी होती. आसाममध्ये अनेक
ट्रायबल एरियाज असे होते की जे त्यावेळेला फेडरली ॲडमिनिस्ट्रेड होते, म्हणजे थेट केंद्राकडून म्हणजे व्हाईसरॉयकडून ते एरिया केले जायचे. पण म्हणजे आज असं ज्यावेळेला म्हणजे ते सगळं वाचलं त्यावेळेला लक्षात आलंच म्हणजे की या ट्रायबल्सनी 5-5 दिवस पायी प्रवास केला. 5-5 दिवस पायी प्रवास केला आणि या अधिकाऱ्यांना, म्हणजे जे मतदार यादी बनवण्याचं काम करत होते त्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला पण घ्या या मतदार यादीत, आम्हाला त्यांनी तर असं म्हटलं, आमचा मंत्री असावा अशी आमची इच्छा आहे. आणि तिथं कधीही निवडणूक झालेली नव्हती, तिथं कधीही त्यांना मतदार यादीमध्ये घेतलेलं नव्हतं. त्या कायम हा प्रश्न असायचा की हे कसे काय यांना गव्हर्न करायचं. आणि हा विषय ज्या वेळेला झाला त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की हे कसं होईल. तर त्यांनी सांगितलं, आम्हाला तर सवय आहे निवडणुकीची, आमच्या गावामधला जो काही कारभार असेल वस्तीमधला पाड्यांवरचा, हा आम्ही निवडून ठेवलेला मनुष्य ठरवतो. त्यांनी तो जो शब्द वापरला तो विलेज हाऊस. तर आम्ही त्या विलेज हाऊसमध्ये एकत्र जमतो आणि आम्ही निवडून दिलेला प्रतिनिधी ठरवतो की आता येणाऱ्या जो काही प्रश्न असेल, समस्या असेल, त्याच्या बाबतीत आपण काय करायचं. तर हे आता आमच्या कल्चरमध्ये आहे इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करणं हे. त्यामुळे आम्हाला या मतदार यादीमध्ये घ्या. आणि मग त्यांना मतदार यादीमध्ये घेण्यासाठी पुन्हा एक खूप मोठी म्हणजे प्रोसेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून त्या वेळेला झाली. याच्यामध्ये म्हणजे शिखांच्या याच्यात जे 4 म्हणजे 4 पंथ आहेत, मझहबी, रामदासी, कबीरपंथी आणि सिकलगार, यांना त्यावेळेला शेड्यूल कास्ट म्हणून मान्य केलं गेलं. आणि त्यावेळेचा तो कॉरेस्पॉन्डन्स पुन्हा तो आहे की ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन जे तयार करायला सुरुवात झालेली होती, त्या ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशननी देशामधल्या अनेक जाती शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब आहेत हे तोपर्यंत त्यांच्या ड्राफ्टमध्ये घेतलेलं नव्हतं. आणि मग त्यांनी घेतलेलं नसताना यांना शेड्यूल कास्ट म्हणून कसं ट्रीट करायचं, हा त्याच्यामधला प्रश्न दरवेळेला येत होता. तर या सगळ्या इनपुट्स हे जे देशभरामधून येत होते त्याच्यावरती बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की हे सगळे इनपुट्स घेऊन आम्ही पुढे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये चर्चा करतोय की कॉन्स्टिट्यूशन कसं असावं. त्यामुळे या सगळ्यावरचं उत्तर हे संभाव्य कॉन्स्टिट्यूशन हे यावरचा उत्तर असेल. तर यांचं आत्ता कसं शेड्यूल कास्ट म्हणून रेकॉग्नाईज करायचं, तर संभाव्य संविधानाला अधीन राहून यांना आज शेड्यूल कास्ट म्हणून रेकॉग्नाईज करायचं, असं तो सगळा प्रयत्न होत होता. आणि हे सगळं करत असताना म्हणजे आता काही फॅक्ट्स सुद्धा ज्या होत्या की 7,32,000 पत्रं आली, यातलं एकही पत्र एकाही महिलेकडून आलेलं नव्हतं. एकाही महिलेनी सरकारला त्यावेळेला पत्र लिहिलेलं नव्हतं की या मतदार यादीमधल्या त्यांच्या अस्तित्वाबद्दल. तरीही त्यांना या सगळ्या मतदार यादीमध्ये घेतलं. आणि म्हणजे हे सगळं जेव्हा झालं त्यावेळेला BN रावांनी पंडित नेहरूंना एक पत्र लिहिलं आणि त्यात त्यांनी असं लिहिलं की 18,90,00,000 मतदारांची 220 यार्ड थिक, म्हणजे थिकनेसमध्ये 220 यार्ड एवढी आणि 49.2% लोकसंख्येला सामावून घेणारी मतदार यादी तयार झालेली आहे. आणि आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी. त्याला नेहरूंनी एका ओळीचं पत्र पाठवलं, उत्तर लिहिलं आणि त्यांनी लिहिलं, दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. म्हणजे आपण प्रॉफेटिक जे शब्द ऐकतो ना, ते काय वास्तवात असतात हे त्याच्यात आपल्याला दिसतं की हे आज वास्तवात आलं आहे कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. आणि हे ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन तयार झालं, म्हणजे ही इलेक्ट्रोल रोल तयार झाला. इलेक्ट्रोल रोल ज्यावेळेला तयार झाला त्यावेळेला हे लक्षात घेतलं पाहिजे की या देशातली लोक पहिल्यांदा या देशाचे मतदार बनले, नंतर नागरिक बनले. कारण संविधान नंतर आलं, त्याच्या आधी मतदार यादी तयार झालेली होती. त्यामुळे या देशातले नागरिक हे पहिल्यांदा या देशाचे मतदार मधले, त्याच्यानंतर ते नागरिक बनले. म्हणून मी म्हणजे महिलांच्याही बाबतीमध्ये मी म्हणतो की इतक्या कमी संख्येमधल्या महिला मतदार होत्या. आज ज्यावेळेला भारताने 49.2% लोकसंख्येला सामावून घेणारी ही मतदार यादी बनवली, या मतदार यादीतल्या 85% मतदारांनी एकदाही आयुष्यात मतदान केलेलं नव्हतं.
एकदाही आयुष्यामध्ये मतदान केलेलं नव्हतं. फर्स्ट टाईम व्होटर्स ज्याला आपण म्हणू, ते 85% होते मतदार यादीच्या. आणि हे या देशामध्ये ज्यावेळेला महिलांना मतदार यादीमध्ये घेण्याचा प्रयोग केला गेला, 1965 साली अमेरिकेमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. 1965 साली. 1947 साली माझ्या देशाची अमेरिकेतली राजदूत महिला होती. म्हणजे या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये मला बोलावलं होतं आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये तो सगळा कार्यक्रम जाता मला माहिती होतं की हा अख्खा अभाविपचा गड आहे आणि मोदीचा मतदारसंघ, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री, तिथं बरंच ते आणि सावरकर विषय मला सांगितलेला होता. तो झाला, तो म्हणजे तो बोलून वगैरे झाला. एक मुलगा त्याच्या आईला घेऊन आला आणि तो म्हटला की BHUमध्ये विद्यार्थी संघटनेचं मी काम करतो आणि माझी आई आणि आम्हाला 26 दिवस तुरुंगात ठेवलं होतं योगी सरकारने. आणि का तुरुंगात ठेवलं होतं तर BHUमधली लायब्ररी ओपन करा अशी त्यांनी मागणी केली आणि त्या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केलं. म्हणजे तिथं उपोषणाला बसले म्हणून त्यांना अरेस्ट केली आणि त्यांना 26 दिवस तुरुंगामध्ये ठेवलं. तर माझी आई माझ्यावर खूप चिडते आणि ते आपण जे म्हणतो नौका जे चालवतात त्या नावाडी मल्हार त्या समाजाचा तो होता. तर तो म्हटला की असं असं आहे आणि माझी आई खूप चिडते. ती मला म्हणते तू राजकारणात जाऊ नको. तर मी आईला माझ्या घेऊन आलो इथं. तर त्या मला म्हटल्या की मला हे बिलकुल आवडत नाही. तर म्हटलं का बरं आवडत नाही? तर म्हणे की नाही राजकारण हे आपलं काम नाही. म्हटलं किती वर्ष तुम्ही राजकारण करताय? तर म्हणे म्हणजे? तर म्हटलं अहो 70 वर्ष झाली तुम्ही राजकारणात भाग घेऊ शकताय. 5000 वर्ष दुसऱ्यांनीच तुमचं ठरवलं ना आयुष्य काय आहे. तुम्हाला फक्त 70 वर्ष झाली की तुम्हाला राजकारणामध्ये काहीतरी मिळतोय. एवढ्या लवकर जर तुम्ही कंटाळून जाऊन राजकारणापासून दूर राहा असं मुलाला सांगणार असाल तर पुन्हा ती 5000 वर्ष येतील. आणि ती आणायची आहेत का? ती जर आणायची नसतील तर घेऊ द्या त्याला राजकारणात भाग. ती नको असतील तर त्याला घेऊ द्या पुन्हा राजकारणामध्ये भाग. आणि निश्चितपणे त्याच्या मताचा किंमत झाली पाहिजे आणि हे झालं त्याच्या ॲस्पिरेशन्सप्रमाणे कामकाज व्हायला हवं. हे जर आणि म्हणून माझं असं म्हणणं ना की हे ज्या वेळेला म्हणतात ना की 60 वर्षात काय झालं आणि 70 वर्षात काय झालं, या देशात 5000 वर्षात जे झालं नव्हतं ते पहिल्या 2 वर्षात झालं. 5000 वर्षात जे झालेलं नव्हतं ते पहिल्या 2 वर्षात झालं. या देशातल्या दरिद्री गरीब मागास समाजाच्या माणसाला बोलता आलं की मला काय हवंय, मला काय नकोय, तुम्ही जे करतात ते मला मान्य आहे का मला अमान्य आहे आणि माझ्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगण्याचा अधिकार त्याला पहिल्या 2 वर्षात दिला स्वातंत्र्य मिळाल्याच्या. कुठल्या 70 वर्षाचा तर हिशोब फार महाग जाईल, त्यामुळे तो हिशोब त्यांनी विचारूच नये खरं तर. पण हे वास्तव आहे. आणि काय याच्यातून काय काय गोष्टी साध्य होत होत्या की एक मतदार यादी बनवण्याची प्रक्रिया चालू असताना जसं आधी म्हटलं की या ॲस्पिरेशन्स जन्माला येत होत्या. ही डेमोक्रेसी वॉज फाइंडिंग इट्स रूट्स. आणि ते होत असताना देशामध्ये एक नॅशनल युनिटीचं फिलिंग ही देशभरामध्ये सर्व समाज जाती धर्म पंथांमध्ये हे निर्माण व्हायला लागलेलं होतं. आणि म्हणून हे अत्यंत अतुलनीय काम या काळामधलं जे झालं ते हे होतं. आणि म्हणून दरवेळेला असं वाटतं की या देशामधली लोकशाही जसं म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं की इथं येणारा फीडबॅक जो आहे लोकांचा तो घेऊन आम्ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये चर्चा करतो. त्यामुळे माझ्या देशाची लोकशाही ही खालून वर जन्माला आलेली आहे. खालून वर. ही आयव्हरी टॉवरमधून लादली गेलेली नाही आहे, मॅग्ना कार्टा नाही आहे. ही या देशातल्या गोरगरीब दिरदिरी निरक्षर मागास समाजाच्या माणसांनी हिला जन्म दिलेला आहे. मला एकदम इमोशनल झाल्यासारखं झालं. तर आणि म्हणून मी असं म्हणतो की हे या देशाच्या लोकशाहीचं महाकाव्य आहे, ही मतदार यादी कशी बनली. आणि म्हणजे आजही निवडणुकांमध्ये ज्या वेळेला प्रचार होत असतो मला तर वाटतं की एवढी एकच गोष्ट जरी लोकांना सांगितली आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये की कसं झालं हे कसं आणलं इथपर्यंत, कसं जन्माला घातलं. आज आपण कुठे आहोत? आज आम्ही धडपड करतोय की लोकांना मतदार यादीमधून कसं काढून टाकता येईल याची. म्हणजे मतदार यादीमध्ये नाव नाही किंवा आजोबांचा जन्माचा दाखला नाही म्हणून ज्याला वीर पुरस्कार मिळाले असे लष्करी अधिकारी आम्ही डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवले.
आसाममध्ये. कुठून कुठे आलो आहोत? ही लोकशाही पुढे न्यायला हवी होती का मागे? आणि ही इतकी धडपड, इतकं प्रॉफेटिक किंवा व्हिजनरी नेतृत्व या देशाला मिळालं. म्हणून मी दरवेळेला कायम म्हणत राहणार की महात्मा गांधी, पंडित नेहरू, बाबासाहेब आंबेडकर हे उपकारच आहेत या देशावरती झालेले, आणि त्यातून ही लोकशाही जन्माला आली. ऑर्डिनरी माणूस या देशातला हा ड्रायव्हिंग फोर्स होता ही मतदार यादी बनण्याच्या मागचा. तो ह्या प्रत्येक गोष्टी कम्युनिकेट करत होता, आग्रह धरत होता, त्या मान्य करून घेत होता. ते कन्व्हिन्स करण्यासाठीची धडपड. म्हणजे 7,32,000 पत्र जातात. आपण इमॅजिन तरी करू शकतो, 11% साक्षरता असलेल्या देशातून, फक्त 11% साक्षर असलेल्या देशातून 7,32,000 पत्र पाठवली जातात. आणि प्रशासन हे एन्श्युअर करतं की प्रत्येकाला उत्तर दिलं जाईल. हा केवढा मोठा दृष्टिकोन आणि याच्या मागची व्हिजन होती. यातून ही लोकशाही जन्माला आली. त्यातून आपल्याकडे 52 सालची पहिल्यांदा निवडणूक झाली. 24 तास आपल्या आधी जन्माला आलेल्या देशामध्ये, पाकिस्तानात 1971ला पहिली निवडणूक झाली. माझ्या देशाने हे 47 साली मतदार यादी बनवायला घेतली आणि 52ला पहिली निवडणुकीतून जगाला दाखवून दिलं की ॲडल्ट फ्रँचाईजवरती इतक्या मोठ्या देशामध्ये, इतक्या निरक्षर आणि गरीब देशामध्ये सुद्धा निवडणूक कशी होऊ शकते, लोकशाही कशी वाढवता येऊ शकते. आणि त्यातून टिकवलेली ही लोकशाही, त्यातून जन्माला घातलेली लोकशाही आज जर धोक्यामध्ये आहे असं मला वाटत असेल तर प्राणपणाने मी त्याचा प्रतिकार केला पाहिजे. प्राणपणाने याचा प्रतिकार केला पाहिजे. हे मला ते मिळालं हे माझं भाग्य, कारण त्यासाठी माझ्या आधीच्या कुठल्या तरी पिढीने धडपड केलेली होती. माझ्या मुलीला सुद्धा हे मिळावं असं जर मला वाटत असेल तर त्यासाठी मी धडपड करायला हवी. त्या 33 कोटींमधला एकही येणार नाही आपली मदत करायला तिथं. आणि ते कोरोनात आपण सगळ्यांनी पाहिलं पण आहे. पण आज हे वास्तव लक्षात घ्यायला हवं की याची खरोखर प्रत्येक गोष्टीची किंमत असते आणि ती किंमत चुकवण्याची आपण तयारी ठेवायला हवी. आपण खरोखर म्हणजे यांनी पण मगाशी जसं सांगितलं की आपण भाग्यवान आहोत. आपण फार भाग्यवान आहोत खरोखर की आपल्याला अशी नेतृत्व मिळालं या 3 त्रिमूर्तीचं या देशामध्ये. असं संविधान निर्माण झालं, अशा पद्धतीने लोकशाही प्रक्रिया या देशामध्ये रुजवली गेली. आणि म्हणून मी म्हणतो की हे भाग्य आहे, हे टिकावं. असंच मी भाग्यवान आहे असंच माझ्या मुलीलाही म्हणता यावं. त्यासाठी म्हणून आपण ही धडपड करायची की तिलासुद्धा असं वाटलं पाहिजे की ती भाग्यवान आहे की या देशामध्ये ती जन्माला आली. त्यामुळे आज पंडित नेहरूंच्या जयंतीच्या दिवशी फक्त आणि फक्त आपण त्यांचे ऋण मानू शकतो. दुसरी कुठलीच भावना खरं तर मनात येऊ शकत नाही. आज काय लोक बरळत आहेत त्याला तर जे प्रत्युत्तर असेल ते देऊच वेळोवेळी. पण आज फक्त अत्यंत ऋणी भावनेनी पंडित नेहरूंना आजच्या त्यांच्या जयंतीच्या दिवशी ही आदरांजली म्हणून आपण म्हणूयात. मला इथं आपण बोलावलं आणि इतकं माझं बोलण्याची संधी दिली याबद्दल आपले पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. धन्यवाद. समबडी इमॅजिन इटच्या काळात, समबडी डिस्ट्रॉय इटच्या काळात आपण जगतोय. त्या काळात इमॅजिन कुणी केलं, उभा कुणी केलं हे तुम्ही आम्हाला जाणीव करून दिली. आमच्या पिढीवर तुमचे उपकार आहेत. RSSचं ऐकलं असतं तर मोदी मतदान करू शकले नसते, पंतप्रधान तर होऊच शकले नसते. इतका निरक्षर ठार माणूस आमच्या माथी आज आला की ते RSSचं त्यावेळेस ऐकाय पाहिजे होतं का असं वाटण्या एवढ्या काळामध्ये आज असे पंतप्रधान, मुख्यमंत्री आम्ही बघतोय. RSSवाल्या लोकांना त्यावेळेस बी काहीतरी उंची असेल असं वाटते मला, कारण पदवीधरचा आग्रह धरत होते. आताचे RSSवाले असल्यांना बसवत आहेत आमच्या. असो, मी नेहरू मार्गाचे वाटसरू आदरणीय बाबांना विनंती करतो त्याने अध्यक्षीय समारोप करावा. आज नेहरू जयंतीच्या निमित्तानं फोरम फॉर कॉन्स्टिट्यूशनल नॅशनलिझम किंवा संविधानिक राष्ट्रवाद मंचाची ही पहिली सभा होत आहे आणि त्या सभेकरता आपण मला निमंत्रित केलेलं आहे. मी सुरुवातीलाच आज या मंचाचं औपचारिक उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते
ज्यांनी खरं म्हणजे आपल्या डोळ्यात अंजनच घातलं की काय घडलं. मतदार यादी म्हणजे आपण गृहीत धरतो का एखादं नाव मागं पुढं झालं, पण किती हिस्टॉरिक आणि ऐतिहासिक निर्णय त्यावेळेला घेतले गेले. आणि त्यावेळेला जर असे व्यक्ती नसतील, नेतृत्व नसतं, तर या देशाचं काय झालं असतं अंगावर काटा येतो खरं म्हणजे. निरंजनजी टकले यांनी खरंच अतिशय एका विषयावर फार चांगली उद्बोधक अशी माहिती दिलेली आहे. आणि आपला देश कसा बनला ह्याची एक महत्त्वाचा अध्याय म्हटलं तरी काही चुकणार नाही. त्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मोठा भाग घेतला ते सन्माननीय एन डी निंबाळकर. घटनेचे व्याख्याकार आणि ज्यांची अनेक उत्कृष्ट सोप्या भाषेत मराठीतली पुस्तकं आणि ते सुभाषजी वारे, आपले निमंत्रक प्रशांतजी कोठडिया, नीलम पंडित, उल्हासजी पवार, भाऊसाहेब जाधव, डॉक्टर सतीश देसाई, गोपाळ तिवारी आणि आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपण सगळे बंधू भगिनी, मित्र आणि कार्यकर्ते. खरंच निरंजनजींनी अतिशय एका वेगळ्या अध्यायाकडे आपलं लक्ष वेधलं. आपण आज लोकशाही, मताचा अधिकार, मतदानाची प्रक्रिया ही गृहीत धरतो. मग निवडणुका देखील आपण गृहीत धरतो की दर 5 वर्षांनी नोटिफिकेशन निघतं, तारीख ठरते आणि मग अमुक अमुक दिवशी आपण मताला जातो. तिथं 2 किंवा 2पेक्षा अधिक उमेदवार असतात आणि आता बऱ्याचशा अपप्रवृत्ती या प्रक्रियेमध्ये व्हायला लागल्यात. तो एक वेगळा विषय आहे. पण हे सगळं आपण गृहीत धरतो ते गृहीत धरण्यासारखं नाही आहे. त्यावेळचं दृष्ट नेतृत्व नसतं. तिघांचा उल्लेख निरंजनजींनी केला. बापूजी, नेहरूजी आणि घटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अर्थात इतरांचा पटेल असतील, राजेंद्र बाबू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, सगळ्यांचा हातभार लागला. पण मला वाटतं ज्याचं सगळं खरं क्रेडिट दिलं पाहिजे ते या तिघांना दिलं पाहिजे. त्यांनी आपापल्या पद्धतीनं काम केलं. घटनेमध्ये लिहिलेलं आहे की निवडणुका होतील, पण निवडणुकीचं मेकॅनिक्स जे असतं, नट्स अँड बोल्टचं मेकॅनिक असतं, हे सगळं मतदार याद्यापासून निवडणूक आयुक्त नेमण्यापासून आणि किरकोळ बाबी त्यामध्ये आहेत की किती डिपॉझिट घ्यायचं. पूर्वी मतदान कसं व्हायचं आपल्याला माहिती आहे. अर्थात मी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात जात नाही जिथं फक्त खातेदारांना, इन्कम टॅक्स पेअरना, ग्रॅज्युएट्सना मतदानाचा अधिकार होता. आणि विशेषतः मला जिल्हा परिषदेची त्यावेळच्या लोकल बोर्डची निवडणूक आठवते, कारण माझे पिताजी त्यावेळेला सातारा जिल्ह्याच्या लोकल बोर्डच्या निवडणुकीला उभे होते अध्यक्षपदाच्या. त्यामध्ये एकूण मतदान सातारा सांगली जिल्हा त्यावेळचा, फक्त संस्थानं सोडली तर त्यावेळचा सातारा सांगली जिल्हा, त्याची अध्यक्षपदाची निवडणूक झाली. माझे वडील उच्च शिक्षित होते म्हणून काही लोकांनी तुम्ही उभं राहा जिल्हा परिषदेच्या त्यावेळच्या लोकल बोर्डच्या अध्यक्षपदाला, आणि विरोधामध्ये बाळासाहेब देसाई, अशी ती लढत झाली. आणि मतदारसंख्या एकूण 100 किंवा 102. आणि ते जमीनदार लोक म्हणजे एका समाजातला जो विशिष्ट समाज होता, विशेषतः मराठा समाज, जमीनदार सगळे असायचे आणि त्या समाजामध्ये रोटीबेटीचे व्यवहार व्हायचे. म्हणजे सगळे एकमेकाचे नातेवाईक. त्यामुळं तरी एरिया मोठा असला तरी बाकीचं बाहेरचं कोण नसायचं. एक कराडचे काही 2-4 ब्राह्मण समाजातली वकील एक असायचे मला वाटतं, बाकी सगळे हे जमीनदार. आणि जमीनदार हे एका विशिष्टच थरातले असायचे. तर त्या निवडणुकीचं वर्णन मी ऐकतो, त्यावेळेला मी लहान होतो पण वर्णन ऐकतो. त्या निवडणुकीमध्ये माझे पिताजी बाळासाहेब देसाईंच्यावर 2 मतांनी पडले. आणि ज्या 2 लोकांनी मतं दिली नाहीत, अतिशय जवळचे नातेवाईक, त्यांना तिने आयुष्यभर माफ नाही केलं. की ह्यांनी कधी नाव आलं यांनी मत दिलं नाही मला. 100 पैकी 50-51 मतं इकडं तिकडं. पण हा फार महत्त्वाची नट्स अँड बोल्ट्स ऑफ डेमोक्रेसी, त्यातला हा महत्त्वाचा भाग. आणि त्यामधली त्यामागची विचारसरणी, विचारधारा
आणि किती मोठा विचार केला असेल. आणि मला वाटतं RSSला समजायच्या आत हे होऊन गेलं. त्यांना कळलं असतं की काय होतंय. त्यावेळेला हिंदू महासभा होती एक पॉलिटिकल पार्टी म्हणून, त्यांना आपोआप वाटलं की हिंदूंचा पक्ष आहे त्यामुळं आता 80% मेजॉरिटी हिंदू आपल्याला मतदान करतील. पण देशाने ते केलं नाही. आणि ही खऱ्या अर्थानं सार्वत्रिक ॲडल्ट फ्रँचाईज जे अनेक देशात नव्हतं, म्हणजे महिलांना तर नव्हतं. निरंजननी सांगितलं की युरोप खंडामध्ये, अमेरिकेमध्ये महिलांना किती उशिरा मताचा अधिकार मिळाला. अनेक देशामध्ये अश्वेतांना मताचा अधिकार नव्हताच. अमेरिकन राज्यघटना एक खूप मोठी एक आदर्श डॉक्युमेंट मानले जाते, पण त्यामध्ये फक्त वी द पीपल आणि फक्त पुरुषांच्या करता अधिकार होता, महिलांच्या करता नव्हता आणि अश्वेतांना नव्हता आणि बाकी कोणाला नव्हता. फक्त व्हाईट मेल वोटर्स नव्हता. आपण खूप पुढं आलो आणि सुरुवातीची पहिली निवडणूकच आपण अशा पद्धतीने घेतली आणि तो एकदा पाया बसलेला आहे. त्यामुळं आता मोदींनी जरी प्रयत्न केला तरी फार सहजासहजी तो हलणार नाही किंवा तो बदलणार नाही. पण ते प्रयत्न करतायत. काय करतायत तर निवडणूक आयोगालाच त्यांनी पॅक केलं, ज्याला इन्स्टिट्यूशनल कॅप्चर म्हणतात. संविधानातल्या ज्या सगळ्या संस्था आहेत, सुप्रीम कोर्टापासून इलेक्शन कमिशनपासून किंवा चौकशी करणाऱ्या संस्था CBI, ED, इन्कम टॅक्ससारख्या संस्था असतील किंवा अगदी संविधानिक CAG ऑडिट करणारी संस्था असेल, या सगळ्यांना पॅक करून टाकायचं. या सगळ्यांना आपली होयबा माणसं बसवायची आणि मग दिखावा होतो की हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे, हा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे, हा निर्णय CAGने दिलेला आहे, त्यामुळे मग सगळं घटनेप्रमाणे चाललेलं आहे. पण हे इन्स्टिट्यूशनल कॅप्चर इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. विशेषतः राफेल प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाकडून जी आमची ती म्हणजे इतकी फोल ठरली आणि इतके निराशाजनक त्यावेळची सुप्रीम कोर्ट वागलं आणि त्यावेळचे सरन्यायाधीश गोगोई, की त्यामुळे सगळ्या चळवळीवर पाणी फिरलं एका सुप्रीम कोर्टाच्या एका चुकीच्या निर्णयामुळं. आणि ते रिटायर झाल्याबरोबर त्यांना राज्यसभेचं सदस्यत्व बहाल करण्यात आलं. म्हणजे इतकं साटं लोटं सत्तेचं आणि गैरप्रकाराचं इतकं उघड सगळ्यांना दिसतंय. त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकशाहीवर एक मोदींच्या रूपाने हल्ला होतोय. सगळ्यांना मताचा अधिकार द्यायचा नाही, त्यामुळे CAA NRC सारखा प्रयोग झाला. एक विशिष्ट धर्माला कसं बाजूला काढता येईल, कसं डिसइन्फ्रॅन्चाईज करता येईल, मतदानाचे अधिकार कसे काढले जातील, सेकंड क्लास सिटिझन कसं त्यांना ठरवता येईल, हाही प्रयत्न झाला. आणि जर या पुढच्या कालखंडामध्ये हीच अशी जर या दिशेने जर आपली लोकशाही गेली तर मग मला वाटतं की आपणहून एका निवडून आलेल्या हुकुमशाहीला निमंत्रण देतोय. त्याची अनेक उदाहरणं जगात आहेत. हिटलरचं उदाहरण आपण जर घेतलं तर अशाच लोकशाही पद्धतीने तो निवडून आला. त्याला बहुमत मिळालं नाही, अल्पमतात होता, पण आता सरकार चाललं पाहिजे म्हणून त्याच्या प्रेसिडेंटने हिंडनबर्गने त्यांना चान्सलर म्हणून पद दिलं आणि ते खुर्चीवर बसले. खुर्चीवर बसल्यावर काय झालं, त्यांनी लगेच सगळा इतिहासच बदलून टाकला. तशा दृष्टीनं आपली पावलं पडतात असं माझं स्पष्ट मत आहे. त्याकरता बरंच काही केलं पाहिजे. म्हणजे माझं तर स्पष्ट मत आहे की आपल्या सरकारची जी यंत्रणा आहे किंवा जी पिलर्स ऑफ डेमोक्रेसी ज्याला म्हणतो आपण, आणि विशेषतः न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधिमंडळ, ह्याच्यामध्ये जो बॅलन्स ऑफ पॉवर पाहिजे, चेक अँड बॅलन्स पाहिजे. आणि जे अमेरिकन राज्यघटनेमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हणून जे अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत त्या ठिकाणी आहे आणि एकमेकावर चेक असतो. अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं आपल्या देशामध्ये ते काही घडलेलं नाही. संविधान निर्मात्यांना वाटलं की घडेल, अमेरिकेत घडलं, आपल्या देशात ते आपोआप घडेल. पण आता काय झालं, आपण जर बघितलं, आता मी जवळजवळ संसदेमध्ये 20 वर्ष घालवलीत आणि विधिमंडळामध्ये 10 वर्ष झाली महाराष्ट्राच्या, फार जवळून पाहिलेलं आहे. आणि दुर्दैव होतं आहे का कालच्या एका सेमिनारमध्ये मी 2 दिवसापूर्वी काही मतं माझी व्यक्त केली आणि अति परखडपणे मला असं वाटतं की आपण जर संविधानिक सुधार करायची गरज नाही, मला वाटतं फक्त आपण रूल्सनी किंवा इलेक्शन कमिशनच्या कायद्याने आपण काही बदल करू शकू. पण ते अर्थात मोदी काही ते करणार नाहीत आणि त्यामुळे हे बदल करण्याकरता सिव्हिल सोसायटीनं चळवळीतून आपण जर दबाव आणला तर कदाचित शक्य होईल, नाही तर मग आपण त्या दिशेनं चाललो आहे. काय केलं पाहिजे आजच्या अगदी थोडक्यात
माझा हा आवडता मुद्दा आहे, मी मांडतो तिथं. थोडक्यात काय होतं की आपण एकदा लोकसभेची निवडणूक झाली, सर्वात मोठा पक्ष पुढे येतो, तो आपला नेता निवडतो आणि तो नेता निवडला गेला की त्या नेत्याला आपण राष्ट्रपतीकडे घेऊन जातो आणि राष्ट्रपतीला विनंती करतो की हे आमच्या मेजॉरिटी पक्षाचे नेते आहेत आणि त्यांना तुम्ही पंतप्रधान पदाची शपथ द्या. आणि 2 दिवसात लगेच ताबडतोब पंतप्रधान पदाची शपथ दिली जाते. पंतप्रधान घडल्याबरोबर त्या क्षणालाच संसद आपली आत्महत्या करते. पार्लमेंट कमिट्स हाराकेरी. हे मी का म्हणतोय, तर आपण आपल्या देशामध्ये जो अँटी डिफेक्शन कायदा केला आहे, त्यामुळे सगळे संसद सदस्य पर्यायानं विधिमंडळाचे आमदार खासदार सगळे हे त्या प्रमुख माणसाचे म्हणजे मुख्यमंत्र्याचे किंवा पंतप्रधानाचे गुलाम होतात. संसदेमध्ये एकाही विषयावर स्वतंत्र मत मांडता येत नाही. व्हीप सांगेल त्याला हात वर करावा लागतो. एकही आपल्याला विधेयक एका खाजगी माणसाला गैरसरकारी माणसाला मांडता येत नाही, ज्याला प्रायव्हेट मेंबर बिल म्हणतात, ते पास होत नाही. बजेटमध्ये आपला काही अधिकार नसतो. बजेटमध्ये मतदान करावंच लागतं. सरकार सांगेल ते, पंतप्रधान सांगतील ते, नाहीतर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जातं, तुमचं सदस्यत्व रद्द झालं. जगात कुठेही अशा प्रकारचा कायदा नाही. आणि याकरता जेव्हा कायदा होत होता, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये राजीव गांधींनी तो कायदा आणला आणि ती परिस्थिती वेगळी होती. आराम गैराम रोखण्याकरता ते करावं लागलं. पण मधु लेमयाने एक प्रचंड पॉप्युलर असं आर्टिकल लिहिलं की करू नका कृपा करून, तुम्ही खासदारांना गुलाम करून टाका. आणि त्यावेळेला कोणी फार जास्त गांभीर्याने घेतलं, पण ते आत्ता देशातच घडलेलं आहे. आणि एक तर काय झालं की यामुळे माझं स्पष्ट मत आहे की आपण पक्षांतर बंदी कायद्यामध्ये थोडे बदल केले पाहिजेत. संपूर्ण कायदा काढून टाका असं माझं म्हणणं नाही. फक्त पंतप्रधान निवडताना आणि पंतप्रधानाची निवड झाल्यानंतर जे विश्वास मत घेतलं जातं त्यावेळेला किंवा अविश्वास मताच्या वेळेला आणि बजेट मांडताना या 2 गोष्टीमध्येच व्हीप असावा, इतर कुठेही व्हीप नसावा. प्रत्येक सदस्याला आपल्या कॉन्शियस वोटिंगचा किंवा आपले मतदार आपल्याला काय सांगतात, शेवटी एखाद्या खासदाराच्यावर अंकुश असतो, तो पक्षाचा आणि त्याचबरोबर ज्यांनी त्याला मतं देऊन निवडून दिले त्याचाही असतो. पण आजच्या व्यवस्थेमध्ये मतदाराच्या व्हॉईसला काही किंमत नाही. आज पक्षनेते सांगतील, व्हीप जे सांगतील, पंतप्रधान सांगतील तेच करावं लागतं. आणि त्यामुळं काय होतं आहे की जर एखाद्या निवडणुकीनंतर मोठं बहुमत मिळालं, खूप मेजॉरिटी मिळाली, तर मग ती आपण स्पष्टपणे हुकुमशाहीच्या दृष्टीनं वाटचाल करतो. इलेक्टेड डिक्टेटरशिप. निवडणुकीची सगळी तिथं देखावा झालेला आहे, सगळं त्यामध्ये कुठंच काही वेगळं नाही आहे. पण आपण आज डिक्टेटरशिप तयार केलेली आहे आणि ती इलेक्टेड संविधानिक डिक्टेटरशिप झालेली आहे. कारण ते आता मोदी तिथं कुणाचं ऐकत नाहीत, त्यांच्या मंत्र्यांचं ऐकत नाहीत, कोणाचं ऐकत नाहीत. विरोधी पक्षाचा प्रश्न नाही. कृषी बिलासारखी बिलं आली तर त्यावर चर्चा देखील होत नाही. CAA NRC बद्दल काही चर्चा झाली. रेटून बहुमत नसताना राज्यसभेतल्या संसद सदस्यांना निलंबित करून बिलं पास केली गेली. ह्याच्यापेक्षा आता डिक्टेटरशिप दुसरी काय आहे. आणि त्या दिशेने आपण चालू आहे. 24 नंतर जर पुन्हा हेच असंच जर चित्र राहिलं तर मग हिटलरच्या जर्मनीपेक्षा काही वेगळी दिशा होणार नाही. पेगासिस नावाचा विषय आपण काही दिवसापूर्वी ऐकला. सरकारने अक्षरशः पैसे देऊन, आपल्या जनतेच्या खिशातला पैसे देऊन प्रत्येक माणसांच्याजवळ हजारो माणसांच्यावर पाळत ठेवली. आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे. तुमच्या खिशातल्या फोनमध्ये कधी ते स्पायवेअर आलं हे तुम्हाला कळणारही नाही, काही क्लिक करायची जरूर नाही, काय नाही. आणि अशा प्रकारे पाळत ठेवली गेली. तुम्ही कुणाला भेटला, कुणाशी बोललात, काय तुमचे कॅमेऱ्यातनं फोटो निघाले, सगळं कोणतरी माणूस बघतोय. आणि सगळी सत्ता हे एखाद्या गुप्तहेर खात्याच्या प्रमुखाला, म्हणजे आज देशामध्ये 3च माणसं महत्त्वाची आहेत. नंबर 1, नंबर 2 आणि तिसरे डोवल, अजित डोवल. आता हे अजित डोवलनी हे केलं त्याच्याशिवाय होणारच नाही, कारण सगळ्या संस्था त्यांच्या खाली चालतात. पण त्या दोघांपैकी दोघांनाही माहिती होतं का नाही याबद्दल शंका अजून, एकालाच माहिती होतं. आणि काय झालं की अशाच प्रकारे रशियामध्ये अशा त्यांच्या गुप्तहेर संघटनेचा एक अधिकारी, जे त्याला KGB म्हणतात, त्यावेळेला म्हणत असत, हा जो होता, हा पुटिन, तो कधी प्रांताध्यक्ष झाला, कधी पंतप्रधान झाला, कधी राष्ट्रपती झाला, कधी त्यांनी तळहायात राष्ट्रपती म्हणून स्वतःला नेमून घेतलं, कधी कळलं नाही कोणाला. आपल्या देशात ते घडणार नाही असं कोणी म्हणू नका. मग असेल किंवा ब असेल, त्या दिशेने आपली वाटचाल झालेली आहे. म्हणून लोकशाही वाचवणं आणि त्यामध्ये हे जे लोकांनी अक्षरशः रक्त सांडलेलं आहे स्वातंत्र्य मिळवण्याकरता, आणि ते वाचवणे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये
आपण सगळ्यांनी अशा प्रकारच्या मंचातून किंवा अशा प्रकारच्या व्यवस्थेतून हे सारखं चर्चासत्र चालू ठेवलं पाहिजे. कमी माणसं सुरुवातीला असतील, पण आज सोशल मीडियासारखं एक पॉवरफुल टूल पण आहे. ते एकमेकाला शिव्या द्यायचं साधनही झालेलं आहे. आज जे चाललं आहे आपण बघतोय, पण त्याचबरोबर प्रशिक्षणाचे साधन आहे. त्याचा चांगला वापर केला तर ते निश्चितच चांगलं होऊ शकतं. आज आपण घटनेबद्दल थोडीशी लिगल लिटरेसी आणि कॉन्स्टिट्यूशन लिटरेसी वाढवली पाहिजे. त्याकरता काही लोक प्रयत्न करत आहेत. कारण माझं तर म्हणणं आहे की आपण सगळ्या प्रोफेशनल अभ्यासक्रमामध्ये ही कॉन्स्टिट्यूशन स्टडीज अँड लिगल लिटरेसी कंपल्सरी अभ्यास केला पाहिजे. घटनेचा अर्थच आपल्याला कळाला नाही, आपण मतदान करतोय कशा करता मिळतोय, किती मुश्किलने हा आपल्याला अधिकार मिळालेला आहे, तो कसा टिकवायचा आणि योग्य कसा वापर करायचं कळलं पाहिजे. आज ज्या अपप्रवृत्ती निवडणुकीच्या राजकारणामध्ये शिरलेल्या आहेत, तर मी तर बऱ्याच निवडणुकीला सामोरं गेलेलो आहे. आणि त्यामुळं जे आम्ही निवडणुकीच्या कालखंडात करतो त्याला लोकशाही म्हणायचं का, यावर आता माझा विश्वास राहिलेला नाही. म्हणजे प्रचंड पैशाचा वापर आणि ते पैसे मिळवण्याकरता प्रचंड भ्रष्टाचार, आणि तो भ्रष्टाचार लपवण्याकरता सत्ता हातात आली पाहिजे. त्या सत्तेचा वापर करून तो भ्रष्टाचार थांबवायचा, हे सूत्र सगळीकडे चाललेलं आहे. एक अपेक्षा होती की मोदी जेव्हा म्हटले की मन न खाऊंगा न खाणे दूंगा, बाकी जरी काय असलं तरी म्हटलं हे तरी जरी केलं तरी फार चांगलं झालं. पण आज ते ही हॅज मेड इट इंटू फाईन आर्ट. सगळ्या चौकशा चालल्या तर फक्त ब्लॅकमेलिंग करतात, त्यातून पैसे उकळण्याकरता चालले, तर एकाचाही अंतिम निर्णय लागत नाही. आणि चौकशा मात्र एकामागोमाग चालू आहे. आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 पक्षाचे 40 मोठे नेते, म्हणजे आमदार पदापेक्षा मोठे, 2 माजी उपमुख्यमंत्री, 2 माजी प्रांताध्यक्ष, 1 विरोधी पक्षनेते, 1 खासदार, असे 40 लोक त्यांनी फोडली फक्त ब्लॅकमेल करून. दहशत याने काहींना आमिष दाखवलं, पण बाकीच्यांना बहुतेकांना सहकारातले काय असेल तर ब्लॅकमेल करून टाकलं. म्हणूनच खरं म्हणजे हा जो नवीन 3 पक्षाच्या सरकारचा प्रयोग करावा लागला, त्यावेळेला हे लोक जर पुन्हा 5 वर्षाकरता महाराष्ट्रात सत्तेत आले तर मग विरोधी पक्ष राहणार नाही, एका पक्षाचं राजकारण चालेल आणि एका पक्षाचं सरकार म्हणजे लोकशाही मार्गाने, एका पक्षाचं सरकार म्हणजे ती हुकुमशाही झाली. त्या दिशेने आपण चालवलं आहे. दिल्लीत देखील जे प्रचंड बहुमत मिळालं, लोकांना वाटलं नव्हतं एवढं मोठं बहुमत मिळेल, पण पाकिस्तानमध्ये बालाकोट वगैरे व्यवस्थितपणे केल्यामुळे एकदम वातावरण बघत. असंच जर काही पुन्हा आणखी एखादं कुठंतरी राम मंदिर किंवा आणखी काहीतरी नवीन विषय काढला, चालला आहे त्यांचा प्रयत्न, तर पुन्हा ही निवडणूक जर हातातून गेली, जर विरोधी पक्ष सगळे एकत्र आले नाहीत आणि जर सगळे प्रत्येकाने आपापला स्वतः सुभा जर मांडला, तर मग अजून हे जास्त खासदार यायला काही अडचण होणार नाही, मग संपलं. मग पुन्हा हे आपण फक्त इतिहासाच्या पुस्तकात लोकशाही वगैरे सगळं वाचू. म्हणून यामध्ये आपल्याला खूप काळजीपूर्वक हा प्रयत्न करत राहिला पाहिजे, विशेषतः तरुणांना बरोबर घेतलं पाहिजे. आज या नावामध्ये राष्ट्रवाद हा एक शब्द आलेला आहे, नॅशनलिझम. या नॅशनलिझम शब्दावर काल परवा बरीच आमची चर्चा झाली. थोडंसं 2 मिनिटातच मी तो विषय टच करतो की जेव्हा युरोप खंडामध्ये 17व्या शतकामध्ये वगैरे खूप मोठं युद्ध राज्यात चाललं होतं, जर्मनी फ्रान्समध्ये 50-100 एक राजे रजवाडे एकमेकाशी लढत होते. आणि ही लढाई 1618 ते 1648पर्यंत चालली. इट्स कॉल्ड 30 Year वॉर. इतिहासातला खूप मोठा प्रसंग आहे. पण त्यावेळेला ते लोक शहाणे झाले की आपण नुसतं एकमेकाला मारतोय, जीव घेतोय, प्रदेश उद्ध्वस्त करतोय आणि काहीच होत नाही लोकांचं. म्हणून त्यांनी सगळ्यांनी 1648मध्ये एकत्र सगळे देश आले आणि जर्मनीमधला वेस्टफालिया नावाच्या एका प्रांतामध्ये 2 गावामध्ये बसले. 6 महिने त्यांनी घोळ घातला आणि तिथून एक त्यांनी करार केला, ज्याला इतिहासामध्ये ट्रीटी ऑफ वेस्टफालिया म्हटलं जातं. आणि त्या करारानंतर नेशन आणि स्टेट हे 2 शब्द इंग्रजीमध्ये वापरात आले आणि नंतर पुढं नेशन स्टेट हा एक जोड शब्द झाला. आता नेशन काय, ज्या नेशनमधून नॅशनलिझम हा शब्द आलेला आहे. तर नेशन ही एक कल्चरल कल्पना आहे, सांस्कृतिक कल्चर आहे, भाषा, धर्म, जात किंवा आपली इथनिसिटी, ह्यातून एक ह्या सगळे प्रकार असणारा हा नेशन. आणि स्टेट ही जी कल्पना आहे ते मग जेव्हा आपले काहीतरी कुठल्या तरी मार्गानं लोकशाही किंवा हुकुमशाही किंवा राजेशाही मार्गानं जेव्हा सगळी सत्ता एकदा कुणाच्या तरी हातात दिली जाते, या पार्लमेंटच्या किंवा एखाद्या राजाच्या किंवा एखाद्या हुकुमशाच्या, लष्करी हुकुमशाच्या,
तेव्हा तो राजा त्याकडे सार्वभौम सत्ता येते आणि त्याला मग सार्वभौम सत्तेला कायदे करायचे आणि कायदे पारित करायचे आणि शिक्षा द्यायचे अधिकार म्हणजे कोर्सिव्ह पॉवर त्याला मिळते, त्याला स्टेट म्हटलं जातं. दुर्दैवानं आपल्या घटनेमध्ये स्टेट हा शब्द आपण प्रांतांना म्हणतो आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा आपण चर्चा करतो स्टेट म्हटलं की त्याचं कन्फ्युजन होतं. कारण स्टेट हा शब्द राष्ट्रीय सरकार असं ज्याच्याकडं कायदे करायचा अधिकार आहे अशाला वाक्प्रचारामध्ये म्हटलं जातं. पण नेशन ही जी कल्पना आहे ही सांस्कृतिक, भाषिक, जातीय, इथनिसिटिव्ह म्हणणारी अशी आहे. पण यात आणि बहुतेक युरोप खंडामधले जी राष्ट्र होती ती ह्या नॅशनॅलिटीवर अवलंबून होती. म्हणजे कोणी फ्रेंच बोलायचं, कोणी जर्मन भाषा बोलायचं, कोणी तिथे सगळे एका धर्माचे होते, दिसायला सगळे श्वेतवर्णीय होते. त्यामुळे त्यांचा एक नेशन हा जो कॉन्सेप्ट होता तो शक्य होता आणि मग त्यातून काही जणांनी एक राष्ट्र म्हणजे एक स्टेट निर्माण केलं. आपल्याकडे ही कल्पना जेव्हा मांडायला गेली म्हणूनच लोक म्हटले की तुमचं कधी टिकणारच नाही, कारण तुम्ही इतक्या भाषा, इतके जाती, इतक्या धर्म आहेत, इतके सगळे तुमचं पेहराव वेगळा आहे, तुमची एथनिसिटी वेगळी आहे, कोणी मंगोलियन वंशाचे आहेत, कोणी निग्रॉइड वंशाचे आहेत, कोणी कॉक्सिन वंशाचे आहेत आणि त्यामुळे काहीच तुमचं एक नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही हे नेशन तुम्ही करू शकणार नाही, राष्ट्र करू शकणार नाही. त्यामुळं मग तुमचं स्टेट कसं होणार, तरी तुम्ही आर्टिफिशियली स्टेट केलं ते टिकणार नाही. स्वतः चर्चिल म्हटलं की तुमचं काही टिकणार नाही. पण हे सगळं टिकलं हे एक आश्चर्य आहे. आणि फार अशी राष्ट्र नाही ज्यामध्ये इतक्या विविध भाषा आहेत. रशियामध्ये प्रयोग झाला पण तो टिकला नाही. रशियाने अशा प्रकारचे विविध, त्यामध्ये धर्म बहुतेक एक होता किंवा धर्म त्यांनी मोडून काढला होता, पण एका वर्णाचे एका त्यामुळे तिथं चाललं. पण आपल्याकडं असं काही घडेल का? आणि त्यामुळं मग कधी कधी जेव्हा खलिस्तान किंवा द्रविड लोक वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करतात किंवा नॉर्थ ईस्टमधले नागा अजूनही स्वतःला मानत नाहीत की आम्ही काय ह्याचे हे आहेत. म्हणून स्टेट ह्या कल्पनेमध्ये एक भौगोलिक एकत्रपणा असं हे लागतं. बऱ्याच ठिकाणी नव्हतं. उदाहरणार्थ इस्रायलचे जे लोक होते ते स्वतःला इस्रायली नेशन म्हणायचे कुठे असले. ज्यू जातीचे लोक आहेत ते म्हणतात आम्ही इस्रायली नेशन आहोत, आम्हाला जरी होमलँड नसली. म्हणजे शेवटी त्यांना होमलँड मिळाली आणि ते इस्रायलचं राष्ट्र निर्माण झालं. तसंच पाकिस्तानचं झालं, 2 भूभाग आहेत एकत्र नाहीत, पण ते म्हटलं नाही आम्ही आमचं राष्ट्र आहे, पण ते टिकलं नाही कारण ते नैसर्गिक नव्हतं म्हणून. आणि आता आयसिसने जो प्रयोग केला आहे धर्मावर आधारित नेशन करायचा, तो काही एका राष्ट्रात नाही, एका भूमीत नाही, कुठं कुठं चित्र जर बघितलं आपल्याला टिपके 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 दिसतात, पण ते स्वतःला आयसिल किंवा आयसिस असं राष्ट्र मानत होते कारण त्यांना ते कायदे करायची, शिक्षा द्यायची वगैरे त्यांचे अधिकार त्यांनी कमवले होते तिथून. अशा बऱ्याच कल्पना आहेत. तर म्हणून राष्ट्रवाद जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला व्याख्या आपण जो केलेली आहे की हा धर्मावर आधारित राष्ट्रवाद नाही आहे किंवा आपल्या देशामध्ये हिंदुत्वावर आधारित राष्ट्रवाद नाही आहे, तर हा घटनेवर आधारित राष्ट्रवाद आहे. अतिशय चांगली कल्पना आहे आणि ह्याचाच फरक लोकांना आपण समजून दिला पाहिजे. कारण आज बराच वाद चालला आहे की हिंदुत्व, हिंदुइझम, आणि त्यामध्ये हे पटवून दिलं पाहिजे की हिंदू धर्म हे प्रत्येकाचा असू शकतो, पण तो हिंदू धर्म हे आपल्या स्वतः घरात त्याच्या आपल्या आत्म्यामध्ये ठेवायचा, आपल्या मनात ठेवायचा, आपल्या घरात ठेवायचा, आपल्या 4 चौघात ठेवायचा. सरकारचा धर्म होऊ शकत नाही. आणि ही सर्वात महत्त्वाची परिकल्पना आपल्या घटनेमध्ये आहे की स्टेट इज सेक्युलर. त्यामध्ये त्याचा म्हणजे अँटी गॉड आहे किंवा अँटी रिलिजन असं नाही. तुमची रिलिजन तुमची जी असेल ती असेल, पण त्याचा प्रचार सरकारी व्यासपीठात करायचा नाही, जो आज करायचं चाललेला आहे. जेव्हा नवीन पार्लमेंटचं भूमिपूजन झालं तेव्हा यज्ञविज्ञ करून सगळ्या पंडितांनी सगळं ते केलं, आपण प्रकार बघितला. हे स्लो मार्च टुवर्ड्स दॅट हिंदुत्व फिलॉसॉफी इज नॉट हिंदुइझम. हिंदुत्व इज फॅसिस्ट आयडिओलॉजी, ए पॉलिटिकल आयडिओलॉजी, आणि हे फॅसिस्ट स्टेट निर्माण करण्याकरता हे केलेलं आहे. आता त्या शब्दावर मी काही शब्दच्छल करणार नाही, पण हे केलं पाहिजे. मला वाटतं निरंजननी सावरकरांच्यावर जो लेख वीकमध्ये दिला आहे तो अंक मी अजूनही जपून ठेवलेला आहे, कारण इतकी माहिती इतर कुठं ती सापडणार नाही सहजासहजी इतकं त्यांनी. पण त्यामुळे त्यांना नोकरीत पुढं तर राहता आलं नाही, कारण त्यांनी केसेस घातल्या की तुम्ही कसं केलं आहे म्हणून. पण त्यांनी जी कल्पना मांडलेली आहे ती पॉलिटिकल फिलॉसॉफी, हे रिलिजनवर आधारित अशी पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे. आणि ती फिलॉसॉफी म्हणजे एक फॅसिस्ट फिलॉसॉफी आहे. जसं
नाझींचं राज्य जर्मनीमध्ये झालं तशाच प्रकारचं सरकार आणायचा प्रयत्न, उघड खुलेआम प्रयत्न आहे. आणि तो थांबवायचा असेल तर घटनेला प्राधान्य देऊन आणि मग राष्ट्रवाद तर जरूर आपण राष्ट्र आहोत आणि ते अजून मजबूत केलं पाहिजे. कोणी आपल्याला आक्रमण केलं तर सगळ्या देशाने एकत्र येऊन त्याचा मुकाबला केला पाहिजे, पण तो घटनेवर आधारित असला पाहिजे. हा संदेश आज पसरवणं महत्त्वाचं आहे. ही नवीन कल्पना रुजवणं महत्त्वाचं आहे की मी राष्ट्रवादाच्या विरोधात नाही आहे, पण हिंदुत्वाचा राष्ट्रवाद चालणार नाही किंवा मुस्लिम समाजाचंही काही राष्ट्रवाद किंवा काही चालणार नाही. आम्हाला हा घटनेवर आधारित, सेक्युलर प्रिन्सिपल्सवर आधारित आणि लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला हा राष्ट्रवाद टिकवायचा आहे. ह्या राष्ट्राची कल्पना पुढं मांडायची आहे. काही लोक तर आता म्हणतात की आता हे जे नवीन सगळं तंत्रज्ञान आलं आहे त्यामुळे राष्ट्र किंवा नेशन किंवा स्टेटची जी कल्पना आहे ती मोडून गेलेली आहे. कारण आता क्रिप्टो करन्सीसारखे विषय आलेले आहेत किंवा बरेचसे विषय आले तर कोणतं मालकच राहिलेलं नाही. पूर्वी नोटा छापायचा अधिकार फक्त राष्ट्राला असायचा, म्हणजे स्टेट हॅड द ऑथॉरिटी. आता ती राहिलेली नाही. अशा अनेक गोष्टी टेक्नॉलॉजीमुळे व्हायला लागल्यात की राष्ट्र ही संकल्पना किंवा नेशन स्टेट ही संकल्पना किंवा त्यातली स्टेट ही संकल्पना आहे ती काही वर्षानंतर राहील का राहणार नाही अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे. पण मला वाटतं आजच्या या कार्यक्रमामध्ये एक अतिशय उद्बोधक व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळालं. निरंजननी खूप अभ्यास केलेला आहे. मला वाटतं पुढच्या पुस्तकाची त्यांनी प्रस्तावना या ठिकाणी मांडलेली आहे आणि पुढचं पुस्तक या विषयावर आलं तर खूप ते लोकप्रिय होईल. आणि त्यातून मग आणि आपला हा जो मंच जो आहे फोरम फॉर कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम, मला वाटतं या शब्दप्रयोगाला रूट करण्याची गरज आहे. आणि राष्ट्रवाद आम्हाला पाहिजे पण तो संविधानावर आधारितच पाहिजे हे आपल्याला रुजू करणं गरजेचं आहे. आपल्या या मंचाला माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. निरंजनलाही शुभेच्छा देतो. आणखी पुस्तकं आपण लिहित राहावी, आणखी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करावं. म्हणजे जीवावर उदाहरण करावं लागतं. हे काही सोपं नाही आहे. म्हणजे लोया केसमध्ये जे कागदपत्र बाहेर काढले, कार्यालयामध्ये लिहिलं, मग त्यातून मग कारण की पूर्व इतिहास जो आहे म्हणजे तो गुजरातमधला तो सगळा कशा प्रकारचे लोक आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. हे असूनसुद्धा निरंजननी एवढं धाडस केलं, अगदी कौतुक करण्यासारखं आहे. पुढं असंच काम चालू राहतील अशा माझ्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. निरंजन सरांचा अंक जसा जपून ठेवला आहे तसंच निरंजन सरांना जपण्याची जबाबदारी सगळ्यात मोठी बाबांची आहे. ते जीवावर उदार होऊन लिहावं लागतं म्हणलं की काळीज चर होतं. अशी आमच्या अवतीभोवती बसलेली माणसं हिरावून गेलेली आम्ही बघितलेली आहेत. निरंजन टकलेंना जपणं ही आपली जबाबदारी आहे. ते घाबरत नाहीत, ते निडर आहेत, बेडर आहेत. पण आपली जबाबदारी, मी खूप लहान आहे, औचित्यभंग केला माफ करा, पण निरंजन सरांच्या अंकासारखंच निरंजन सरांना आपल्याला जपायचं आहे. आपलं सरकार आहे, आपण पालक आहात, आपण मोठे आहात, समाज त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. निरंजन सर वाढले पाहिजेत, बोलले पाहिजेत, टिकले पाहिजेत. काही मान्यवरांचा नामोल्लेख राहिला होता. आदरणीय अभय छाछेडजी आहेत, सोनालीताई मारणे आहेत, मेनशे सर आहेत, कली माजीम आमचे मित्र आलेले आहेत, सचिन महाराज पवार आहेत, इथं सुशील शिंदे येऊन गेले, देवकुमार आहिरे, सुशील दसकटे, अशी सगळी मंडळी, सगळ्यांचे आभार मानतो. मान्यवरांचे आभार मानण्यासाठी मी आदरणीय वारे सरांना आमंत्रित करतो. मित्र, कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम फोरमच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं जमलोत. आणि ज्येष्ठ पत्रकार असं मला म्हणू नका असं म्हणत असताना म्हणजे मी त्यांचा सत्याग्रही पत्रकार म्हणून असा उल्लेख मुद्दाम करतो. टकले सर, मी फक्त 2च वर्ष कॉलेजमध्ये जाऊन शिकवण्याचा गुन्हा केला आहे, पण आयुष्यभर प्राध्यापक शब्द चिकटला आहे. तुम्ही तर अनेक वर्ष पत्रकारिता केली आहे, त्यामुळे तुम्ही एक सत्याग्रही पत्रकार म्हणून एक आणखी वेगळा विषय आणि त्या वेगळ्या विषयातून भारत राष्ट्राची उभारणी कशा पद्धतीनं विजनरी दृष्टिकोनातून त्या नेतृत्वाकडून झाली त्यावेळच्या, याचा एक अतिशय चांगला आढावा आम्हा सर्वांच्या समोर घेतलात. आणि हा विषय नंतरच्या काळातही अधिक ताकदीने आपल्याला पुढे न्यावा लागेल. तुमचे खूप खूप आभार. पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी पक्षांतरबंदी कायद्याच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा विषय मांडला आहे. तो खरं नीट पोहोचेल असं मी मानतो. म्हणजे विश्वास ठराव, अविश्वास ठराव आणि बजेट मंजुरी या 3 गोष्टी वगळून उरलेल्या संदर्भामध्ये सभागृहातल्या सदस्यांना आपलं मत मांडण्याचं स्वायत्तता असावी, एक फार महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला आहे. आणि ते मांडतानाच म्हणजे मी सहमत आहे त्याच्याशी. आणि हे मांडतानाच त्यांनी नेशन स्टेट ही संकल्पना
आपल्यासमोर अतिशय विस्तारानं मांडली आहे, त्यांचे मी आभार मानतो. एक दोन फक्त वाक्य मी वापरणार आहे इथे, की नेशन या अर्थाने काही जरी आधीची संकल्पना असली तरी भारत हा देश म्हणजे आपल्याला थोडंसं या परिभाषेमध्ये सुद्धा बोलण्याची गरज आहे. आपण सातत्यानं सामाजिक न्यायाच्या परिभाषेत बोलणारी माणसं, आपण सातत्यानं अन्यायाच्या विरोधात बोलणारी माणसं, आपल्याला कधीतरी भारत या देशावरचं आपलं प्रेम म्हणजे जे आहेच, जे दाखवण्याची पण गरज आहे, बोलण्याची गरज आहे. त्यामुळे भारत हा देश मोठा झाला पाहिजे, उंचीवर गेला पाहिजे. त्यांची कन्सेप्ट वेगळी असेल, परंतु आपल्या कन्सेप्टनुसार तो पुढे गेला पाहिजे. हे म्हणताना मला 1920 ते 1947 हा जो काळ दिसतो, म्हणजे मला स्वतःला जो नेशन या शब्दाचा अर्थ अभिप्रेत आहे की देशातली सर्व नागरिक एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन एक प्रगतीचं स्वप्न जेव्हा बघायला लागतात तेव्हा नेशन आकाराला येत असतं, लक्षात. आणि हे या देशामध्ये 1920 ते 1947 या काळात घडलेलं आहे. हे राष्ट्र त्या काळामध्ये आकाराला यायला लागलं आणि जे नंतरच्या काळात काही पुढं जात होतं. म्हणून भारताला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं स्वप्न आम्हीही बघतो, आमचंही ते स्वप्न आहे. परंतु ते स्वप्न जर पुढं जायचं असेल तर एका बाजूला संविधानातला सर्वसमावेशक राष्ट्रवाद आणि ते संविधान ज्या मजबूत विचारांच्यावरती उभं आहे. मी अधिक बोलणार नाही, 1 ते 2 मिनिटातच संपवतोय. पण जो उल्लेख निरंजन टकले यांनी केला की काही लोक म्हणजे कुजबूज ब्रिगेड जी आहे ती असं पसरवते की भारताचं संविधान हे वेगवेगळ्या देशातल्या संविधानातली तुकडी उचलून केलेली गोधडी आहे. पुस्तकातलं वाक्य आहे कुजबूज ब्रिगेडच्या. तर हे जसं खरं नाही तसं दुसरं एक वाक्य आहे, देर इज नो इंडियन इसेन्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारताच्या संविधानामध्ये भारतीयत्व असं काहीच नाही. द्रोणाचार्य आणि एकलव्यापैकी ज्यांच्या डोक्यात फक्त द्रोणाचार्य असतो ते हे म्हणू शकतात की देर इज नो इंडियन इसेन्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. पण आम्ही जर एकलव्याचा वारसा सांगणारे असू तर आमचं असं ठाम मत आहे की भारताची जी एक अगदी महत्त्वाचा मुद्दा 2 मिनटात फक्त मांडतोय की चळवळीला ते बदलण्याची गरज आहे. दुर्दैवानं आमचे विद्यापीठातली राज्यशास्त्राची पुस्तकं ही युरोपमधल्या प्रबोधन चळवळीच्या परिभाषेवर आधारलेली आहेत. युरोपमधल्या तिथल्या मूल्यांच्या बरोबर आपलं काहीच नाही, त्यातली मूल्य आपण मानतो. पण युरोपमधून आलेली जी प्रबोधन चळवळ आहे त्याच्या परिभाषेवरती विद्यापीठातली सगळी पुस्तकं बेतलेली आहेत त्या परिभाषेवर. आणि संपूर्ण चळवळीची, मग ती समाजवादी चळवळ असो, आंबेडकरी चळवळ असो, मार्क्सवादी चळवळ असो, त्यांची ही परिभाषा त्या युरोपमधल्या प्रबोधन चळवळीवरतीच बेतलेली आहे, जी इथल्या जनमानसाबरोबर आजही जोडायला कमी पडते, नातं जोडायला. म्हणून भारताचं संविधान भारतातल्या अस्सल प्रबोधन परंपरेवरती जे उभं आहे, देर इज नो इंडियन इसेन्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हे द्रोणाचार्य डोक्यात असणारे लोक म्हणतील. परंतु बुद्धापासून ते कबीरापर्यंत आणि बसवण्णापासून ते तुकारामापर्यंतची जी भारतीय अस्सल प्रबोधन परंपरा आहे त्याच्या मजबूत पायावर भारताचं संविधान उभं आहे. हा देश एक नेशन म्हणून पुन्हा पुढं जाऊ शकतो. या देशातले सर्व नागरिक एकमेकाच्या सुखदुःखात सामील होत एक विकासाचं समान स्वप्न बघण्याकडे पुन्हा जाऊ शकतात. त्यासाठी 2च गोष्टीवरती आपल्याला भर द्यायची गरज आहे. एक, संविधानातला सर्वसमावेशक राष्ट्रवाद आणि दुसरं भारतातली मी म्हणालो तशी बुद्ध ते कबीर आणि बसवण्णा ते तुकाराम ही प्रबोधन परंपरा. याच्या पायावर देश उभा राहू शकतो. आणि तो कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम वेगवेगळ्या अंगांनी, केवळ भाषणांनी नव्हे तर वेगवेगळ्या मॉड्यूल्स वापरून इथल्या जनसामान्यांच्या पर्यंत त्यांच्याकडून शिकत, त्यांच्याकडे घेऊन जायचं आहे असं मी म्हणत नाही, त्यांच्याकडून शिकत तो नॅशनलिझम कसा रुजेल यासाठी अनेक ॲक्टिव्हिटीज इथून पुढच्या काळात कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम करणार आहे. मी दोन्ही मान्यवरांचे तर आभार मानतोच, त्याचबरोबर तुम्हा सर्वांचे, तुम्ही आज या विषयाला तुम्हाला आवडला आणि तुम्ही आलात, तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि याच्यासाठी जी संयोजन टीमची नावं यांनी घेतली ती टीम खूप छान याच्याबरोबर जोडली गेलेली आहे, ज्याच्यातला एक हनुमंत इथं आहे, बाकी अनेक समोर बसलेले आहेत. या तरुणाईच्या माध्यमातून हा कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझमचा प्रवास आज आपण सुरू केलेला आहे. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार होऊ आणि भारताला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी कार्यरत राहू. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. कार्यक्रम संपला.